प्रेमाने केलेल्या सेक्समधनं जन्मलेलं बाळ आणि अनविलिंग सेक्सनी आलेलं बाळ, यू कॅन हॅव अ रिसर्च ऑन इट. देयर विल बी ह्यूज लॉस ऑफ बॉन्ड. माझ्या मते सेक्स इज द मोस्ट ॲक्शनेबल लँग्वेज ऑफ लव्ह. तिथं त्या स्त्रीला प्लेजर पाहिजे, पण तो नवरा तिला देऊ नाही शकत आहे. नवरा का नाही देऊ शकत आहे? नॉट बिकॉज इज खडूस और कनिंग, त्याला माहीतच नाही आहे कसं द्यायचं. बायका मारतात नवऱ्यांना, नखाने असे ओरबडतात किंवा खडा नाही हुआ. क्लिटोरिस जो बिचारा होल पण नाही, त्या ऑर्गनचं तिथं टिप आहे अँड दॅट इज मेंट फॉर लव्ह अँड प्लेजर अँड लव्ह मेकिंग. पण तिथे बायका हात लावत नाहीत. शे हे काय घाण. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कन्सेंटचा फेस करावा लागतो मुलांना. वल्वा कशाला म्हणता आणि वजन कशाला म्हणता माहिती. सेन्सिटिव्हिटी कुठे असते, नर्व सप्लाय काय असतो, बायसेप विचारतो मुलांना, हो माहिती असते. पीरियड के पहले का वल्वा अलग दिखता है, पीरियड होने के बाद का वल्वा अलग दिखता है, पहली बार सेक्स करने के बाद वल्वा का कलर बदलता है. गुगलवर कशावर पण गेल्यावर येतं बघ, सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड. साला हरजे क्या पूछते हो सैटिस्फाइड अनसैटिस्फाइड, बेड छोड़ देता. अब बेडरूम में क्या मर्दानी है यार, वहाँ पे भी वल्नरेबल रहो, ओपन रहो. Moving out of relationship gracefully on basis of no sex should also be made normalized. तर आता मी सांगतो की या सेक्स विषयावर आम्ही कुठलं कंटेंट बघतोय किंवा त्यात आम्हाला काय ट्रेंड दिसला. सो जेव्हा आम्ही सुरुवात केली होती, सुरुवात इन दी सेन्स लाईक 12वीपर्यंत मोबाईल येईपर्यंत माहीत नाही, कारण डिस्कस नाही होत आहे, कोणी काय सांगितलं नाही, असं फक्त क्युरिओसिटी वाढत होती आणि सांगत नव्हतं. आणि आता डायरेक्ट मी 10 वर्ष जम्प करतो मधलं सोडून. आणि मग आता 22-24 नंतर झालं की पॉडकास्ट वगैरे यायला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये सांगतात. सो अलीकडे त्या थंबनेलचा ट्रेंड एक असा दिसतो की यू आर डुईंग इट रॉंग, की तुम्ही काहीतरी चुकताय, खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत वगैरे. सो मला पहिला बेसिक प्रश्न हाच विचारायचा आहे की आपले एवढे लोक आहेत, लाईक आपल्या तर जगात मोठी पॉप्युलेशन आहे, तर एक असा धपका येतो त्यांचं म्हणणं आहे की आपण काय एवढं चुकीचं करतोय का, म्हणजे सेक्स एवढं चुकीचं चालू आहे का सध्या. तुमचा काय अनुभव आहे किंवा तुमचं काय मत आहे याच्यावर? माझ्या प्रॅक्टिसमधल्या अनुभवाच्या बेसिसवर सांगते हा तुला की रॉंग राईट, चुकीचं बरोबर, बोल्ड ऑर नो लाईक सम थ्रिल, हे सगळं तर खूप नंतरचं येतं माझ्या प्रॅक्टिसमध्ये. मला जे लक्षात येतं ते हेच आहे की फॉर गर्ल्स एक्झाम्पल, त्यांना मेन्स्ट्रुएशन सांगितलं जातं 8वी 9वी, ते शाळेत घेऊन जातात, मग पॅड्स वगैरे दिले जातात. मुलांना पण प्रोबेबली मॅस्टर्बेशन, ॲडोलेसन्समध्ये कॉन्डम वगैरे वगैरे बऱ्यापैकी तिथं एज्युकेशन होतं. मग मुलींना मेन्स्ट्रुएशन म्हणजे ब्लड कसं येतं, काय येतं, आणि मग तेव्हा काय नाही केलं पाहिजे, किंवा मुलांना नाईट फॉलबद्दल काय नाही केलं पाहिजे हे सांगितलं जातं. ह्या सगळ्या समजवण्यात तूच बघ, पेल्विक रिजन जो आम्ही म्हणतो, म्हणजे एवढ्या भागाचं शिक्षण दिलं जातं, त्यात पण तेवढ्या भागात काय नाही करायचं हे सांगितलं जातं. म्हणजे त्या 8वी का 9वीतल्या मुलाला सेक्स हा शब्दाचं गणित ह्या एरियाशी जोडून दिलं गेलंय. दॅट टू वर्स्ट इज व्हॉट नॉट टू डू. आणि म्हणजे कृतीवरच बोललं गेलं ना, दॅट टू कृतीमध्ये आपण काय नाही करायचं ते सगळं सांगितलं गेलं. यू हॅव नो आयडिया की तोच मुलगा, तीच मुलगी 8वी किंवा 9वी पर्यंत पोचूच तो वर त्यांना लहानपणी 1लीत 2रीत 4थीत कोणी चुकीचा स्पर्श केला असेल, कोणी त्यांच्या कन्सेंटशिवाय मिठी मारली असेल, कुठल्या मुलीला बुब्सला हात लावला असेल, तिच्या वल्वा वजायनामध्ये हात घातला असेल, तर तिला कधीचीच भीती बसलेली ऑलरेडी. आपण 8वी 9वीत त्यांना कृतीचं सांगतोय, त्यांना त्याच्या मागच्या इमोशनचं बोललंच जात नाही. म्हणजे सेक्स म्हणजे प्लेजर आहे, सेक्स म्हणजे पेन नाही, हे सांगितलंच जात नाही ना. मग राईट रॉंगचा तर विषयच नाही इथे माझ्या मते ना आपल्याकडे वोकॅब्युलरी आहे ना, आपल्याला माहीत आहे की हे नक्की. म्हणजे खूप जण विचारतात ना कुठल्या वयात मुलांना एज्युकेट केलं गेलं पाहिजे. मला सांग, शाळा असते तिथं जाऊन आपण एज्युकेशन घेतो, मंदिरात जाऊन पूजा करतो, हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीची बघ तो अशी स्पेस अलॉटेड आहे. पण सेक्स एज्युकेशनची कुठली स्पेस अलॉटेड आहे का सांग? कोणाच्या घरी, कोणाच्या शाळेत ती अशी अलॉटेड स्पेस नाही आहे. तुम्हाला बोलायचंय त्याच्यावर, पण आधी स्पेस आहे का? म्हणजे स्पेसच नाही आहे तर तुम्ही बोलणारच काय ना स्पेस आहे, ना व्होकॅब्युलरी आहे, ना माहीत आहे, आणि कृती आणि त्याच्या मागचे इमोशन ह्याचा फरक माहिती नाही आहे. सो फॉर मी इट इज लाईक मे बी 10वी 12वीचा प्रश्न विचारला चाललाय. मी म्हणते आधी ऍडमिशन तर घ्या, म्हणजे सुरू तर करा.
ऍडमिशनच घेतलेली नाही. सिनियर केजीच्या मुलाला चुकून एखादी सिलेबस पुस्तक सापडलं, व्हिडिओ गेम सापडला ज्याचा 10वीचा अभ्यासक्रम दिलाय, पण त्याला सिनियर केजी ज्युनियर केजीच माहिती नाही अजून. आणि तुम्ही काय त्याला ते नको बघूस सांगताय, ते नको बघूस, ते नको करूस म्हणण्यापेक्षा चल आपण त्याला एक ऐसा जहां बनाते जहां पे सेफली इस पे बात कर सकते. हे झालं पाहिजे ना रे. हे नाही झालं तर नाती कशी फ्लरिश होतात. मला असं वाटतं की सेक्स हा विषय म्हणजे लहानपणापासून ते आतापर्यंत मी फक्त टेक्निकली ऐकलाय. म्हणजे सेक्स म्हणजे हे रिप्रोडक्शन ऐकलंय 9वीचा चॅप्टर, हे ह्याच्यात जातं आणि मग ते स्पर्म्स हे होतात, मग तुम्हाला बेबी होते आणि सेक्स म्हणजे बेबी होणं. सो आणि तो धडा कोणीतरी एक्सटर्नल व्यक्ती येऊन शिकवायचं. सो माझा प्रश्न हा आहे, प्रश्न म्हणण्यापेक्षा मला सगळ्यात मोठा कन्सर्न हा वाटतो की लॉजिक आणि टेक्निकलिटीच्या पलीकडे सेक्स म्हणजे तिथे इमोशन्स आली, इंटिमसी आली, एकमेकांना जाणून घेणं आलं, नवरा बायकोचं कनेक्शन आलं, वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग, हे कुठेच नाहीये. आणि हे शिकवणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय की यू कांट, म्हणजे जर का तुम्हाला इमोशनच नसतील तर ते चांगलं सेक्स असू शकत नाही, हे लोकांना का कळत नाही. आता शिकवण्याचं जेव्हा तू म्हणतेस ना, लेट्स अज्युम आपण लग्नाचंच उदाहरण घेऊ. आपण लव्ह मॅरेज घेऊ, अरेंज मॅरेज घेऊ, एनी सॉर्ट ऑफ मॅरेज ऑर रिलेशनशिप यू टेक. लग्नच काय, यू टेक अ कमिटेड रिलेशनशिप. माझ्यासाठी ना सेक्स एज्युकेशन बिफोर अ पर्सन गोज इन टू अ कमिटेड रिलेशनशिप अँड सेक्स एज्युकेशन आफ्टर अ पर्सन गोज इन कमिटेड रिलेशनशिप, हे पण 2 वेगळे ब्रॉड स्पेक्ट्रम मुद्दे आहेत. कारण लग्न म्हटलं की एक मोनोगॅमस कमिटेड नातं, वर्षानुवर्ष आयुष्यभर एका व्यक्तीसोबत करणारी ती कृती, ह्याचं शिक्षण नाही आपल्याकडे. आणि नॉट कमिटेड वेन यू आर एक्सप्लोरिंग पार्टनर्स, तेव्हा सुद्धा काय करायचंय आपल्याला, मे बी STI STDs कॉन्डम ह्याचं पण बऱ्यापैकी आता कळत चाललंय. आपण जातो, टेस्ट करतो, कॉन्डम वापरतो, पण कॉन्डम वापरलं किंवा वायगरा खाल्ल्याने फिलिंग नाही येत, ती नाही येत, ती तर वेगळीच असते ना ग. आणि तू विचार कर, लग्न ठरलं, आपण ते मी परवाच एका शीतल म्हणून मैत्रीण आहे माझी, त्यांच्या मुलीचं लग्न झालं अँड शी इज इन US. तर मुलगा म्हणजे US बेस्ड तिथला सिटिझन होता, त्यामुळे त्यांनी कमी लोकांना बोलून लग्न अरेंज केलं. अँड मी बिंग फ्रॉम अ डिफरंट कल्चर, मी पहिल्यांदा ते सप्तपदी, कन्यादान ते सगळं पाहिलं. मग तिथं प्रॉपर पुजारी होते, ते सगळ्यांना सांगत होते. म्हणजे शीतल आणि तिच्या नवऱ्याला काही माहित नव्हतं का की त्यांना ते पास ऑन करता आलं असतं ज्ञान आपल्या पुरीला, पण त्यांनी तिथं पुजारी अलॉट केला होता, तो ते नॉलेज देत होता. देन दॅट इव्हेंट वॉज ऑर्गनाइज, तिथे एक इव्हेंट मॅनेजर होता, फोटोशूटसाठी एक एजन्सी होती, जेवणासाठी एजन्सी होती. हे सगळे काम त्या मुलीच्या आई वडिलांना येत असताना त्यांनी हायर केले होते. पण मला सांग, तिथे एकाला पण वाटलं असेल का की प्री मॅरायटल सेक्शुअल काउन्सिलिंग नावाचा काहीतरी प्रकार आहे, त्याची सुद्धा एखादी तिथे स्टँडी ठेवावी आणि दॅट कपल शुड ऑल्सो हॅव 1 सेशन बिफोर हॅव्हिंग अ कमिटेड रिलेशनशिप. कारण समज मी आणि माझा जोडीदार, माझं एक बिलीफ सिस्टम आहे सेक्सबद्दल, मला एका एन्व्हायरमेंटमध्ये मोठं केलंय आणि मी काहीतरी पाहिलंय सेक्सबद्दल किंवा ऐकलंय, हे झालं माझं एज्युकेशन. आता माझा पार्टनर, तो त्याचा एक एन्व्हायरमेंट, त्याचं एक बिलीफ सिस्टम, त्याचं शिक्षण, त्याचं सगळं सेक्सचं त्याला माहिती आहे. पण आता आम्ही दोघं एका नात्यात आलो ना गं, मग त्या नात्याला शिक्षण लागतं ना रे. इंडिव्हिज्युअल शिक्षण तर पाहिजेच, ते झालं वैयक्तिक. मग त्या नात्याची, त्या मॅरेजची सेक्स म्हणून काय इमोशनल गरजा आहेत आणि ऍक्ट म्हणून काय गरजा आहेत. मग माझे बिलीफ सिस्टम आडवे येणार आहेत का तिथे, आमचं पटणार आहे की नाही पटणार आहे. मग त्याच्या डायरेक्ट कृती करूनच मग तुम्ही कळणार आहे ना. मी ह्याचा अर्थ हे नाही म्हणते की यू जस्ट गो अँड डू द ऍक्ट बिफोर मॅरेज, बट ऍटलिस्ट मी आणि ही बसून बोलू ना, बघा मला सेक्सबद्दल असं असं माहित आहे, तुला किती माहित आहे, माझे लहानपणाचे हे अनुभव आहेत बघ सेक्सचे, मला अब्यूज झाला तर झालाय, किंवा मी अशा अशा चुकीच्या पद्धतीचं पण पाहिलंय बघ, मला ह्या गोष्टीची भीती आहे, मला हे अजून मी ह्याच्यासाठी तयार नाही आहे, हे मला या पार्टनरनी ऐकून घ्यावं. मग ही जी स्पेस आहे ना, दॅट इज रिअल एज्युकेशन. ते मला नाही वाटत ते एक्झिस्ट करतं. डिस्कशन्स नाहीयेत, कम्युनिकेशन नाहीये.
तेव्हा पुन्हा कम्युनिकेशनचं तेच झालंय की जसं मॅमनी सांगितलं की ह्या एरियात सांगितलंय, पुन्हा दुसरं आहे की बघायला वाटतं मूवीमध्ये अगेन मूवीमध्ये त्या सेन्सर वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मग पुन्हा पूर्ण तिथपर्यंत जायची प्रोसेस दाखवतात, इव्हेंच्युअली मग कॅमेरा वर जातो किंवा ते बियॉन्ड म्हणजे आता फुलं गेली आहेत पण तरी पण चेहरे वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी असतात. आणि मग जर रिअल बघायचं, रिअल इन टर्म्स ऑफ जे नक्की काय घडतं ज्याची क्युरिओसिटी इन जनरल क्रिएट होते आणि मग लोक वळतात की जिथे अवेलेबल आहे, लाईक पॉर्न साइट्स अँड ऑल. मग ह्याच्यात नक्की काय लॉस होते की जी आपण रिस्पेक्टेबल स्पेस समजतोय, जशी शाळा फॉर एक्झाम्पल, इव्हन काही प्रमाणात सिनेमा जो आपण म्हणतो की आपण व्हॅल्यूच्या नुसारच तो प्रदर्शित केलेला, आणि दुसऱ्या साईडला ते हशश पद्धतीने मग त्यांनी विचित्र काहीतरी बघतात. तर ह्या दोन्ही याच्यात काय लॉस होते असं तुम्हाला वाटतं? माणुसकी, ह्युमॅनिटी इज ॲट स्टेक. कारण माझ्याकडे 7 वर्ष, 17 वर्ष, 22 वर्ष सेक्सलेस मॅरेजेस, कोल्ड मॅरेजेस. आपल्या भारतात डिवोर्स रेट किती कमी आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केवढी जास्त आहे. 22 वर्ष नो पेनिट्रेशन. आणि नो पेनिट्रेशन जेव्हा दोन्ही पार्टनर कन्सेंटने करत नसतील तर वी डोंट हॅव ऑब्जेक्शन. पण एकाला पाहिजे आणि एकाला होत नाही आहे. अदर पर्सन डझंट लाईक सेक्स ऑर डझंट हॅव नॉट आयडेंटिफाईड हिज ओन सेक्शुअलिटी, जेंडर, किंवा हिडन आयडेंटिटीचे केसेस असतात की तुम्हाला तुमची परवाच होते का आई वडिलांनी सेशन बुक केला होता मुलासाठी, मुलाचं लग्न ठरलंय आणि सहमतीनं मुलांनी कन्सेंट दिली लग्नाला. साखरपुडा झाला होता, प्रॉब्लेम साखरपुडा झाला होता, 8च दिवस झाले होते हा साखरपुडा होऊन, आणि आता लग्न 2 महिन्यानंतर होणार. तर त्या मला कॉल आला ॲक्च्युली, आणि त्यांचं म्हणणं होतं आमच्या मुलांसाठी आम्ही सेशन बुक केला आहे. म्हटलं मुलगा अडल्ट आहे का? ते जे कोणी ग्रहस्थ होते ते बोलले हो मॅम तो अडल्ट आहे आणि त्यांनी स्वइच्छेने बुक केला. म्हटलं मग ॲज अ कॉन्ट्रॅक्ट आय कॅन टॉक विथ यू अबाउट हिज सेशन. तर ते म्हणे नाही मॅम आम्हालाच एक होतं की आम्ही काही इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी. म्हटलं तुम्ही द्या इन्फॉर्मेशन, मी ती पीस ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून घेईन, पण दॅट डझंट इम्पॅक्ट माय सेशन, कारण त्याला काय प्रश्न आहेत तेच मी सोडवणार. त्यांचं म्हणणं की असं असं साखरपुडा झाला, आता मुलगा म्हणतो की लग्न नाही करायचं कारण मला सेक्सची भीती वाटते. असे फेअर इनफ, लेट मी सी. असेल फोबिया, असेल फिअर, कधी काही अब्यूज केस झाला असेल, काही मिसइन्फॉर्मेशन असतील, दॅट आय विल क्लिअर. मग वेन द सेशन स्टार्टेड द बॉय केम. The boy has explored his sexuality since grade 12. And he was into boys. म्हणजे a penis owner into a penis owner. And he was very comfortable with it. म्हणजे त्याला त्याचा काही फिअर, फोबिया नव्हता. तर कन्सेन्शली त्यांनी जे काही कधी केलंय ते कन्सेन्शली थ्रू हिज अडल्टहूड त्यांनी ते केलंय. पण त्याला ते सांगायचं कसं? मग सांगायचं कशावर येऊन थांबलं ना रे? म्हणजे घरच्यांना वाटतं ह्याला सेक्सची भीती वाटते, त्याला सेक्सची नाही भीती वाटते. ही इज हॅपी इन हिज ओन वर्ल्ड. पण मग ही आपल्याकडे कल्चरल आणि बिलीफ सिस्टीम, रिलिजन, मी तिथे वादात पण नाही जात आहे, पण फेअर इनफ. पण म्हणजे माझ्या पालकांचं सेक्सचं बिलीफ सिस्टीम मी ते लिगसी सारखं फॉलो करायचं ते दाखवण्यासाठी. मग पडद्या मागे काय चालणार आहे ते तर काय विचारू नको. मग समजा अशा केसेसमध्ये आई वडिलांच्या बळजबरीनं किंवा सोसायटी काय म्हणेल, किंवा बळजबरी पण नाही म्हणेल, पण माझे आई बाबा हर्ट होतील, जाऊ दे मी करून घेतो लग्न. त्या मुलीला तर पिक्चरमध्ये अजून काही माहिती नाही, तिथे वर्षानुवर्ष सेक्स होणारच नाही. IVF ने बेबी होतात. वी हॅव गॉन, आपण चंद्रावर. अशा केसेस झाल्या की ज्यांनी पेनिट्रेटिव्ह सेक्स नाही केला पण IVF करून 2 मुलं आहेत, 23 वर्षाची, 15 वर्षाची, 16 वर्षाची मुलं आहेत. आणि सोसायटीमध्ये दे आर अ व्हेरी हॅपी गो लकी कपल्स विच अ पिक्चर परफेक्ट. पण मागे काही होत नाही, काहीही होत नाही. कारण एदर द बॉय हॅज परफॉर्मन्स इश्यूज, त्याला करायचं नाही, किंवा ऑर्गॅझम गॅप आहे की तिथं त्या स्त्रीला प्लेजर पाहिजे पण तो नवरा तिला देऊ नाही शकत आहे. नवरा का नाही देऊ शकत आहे? नॉट बिकॉज इज खडूस ऑर कनिंग, त्याला माहीतच नाही आहे कसं द्यायचं की नक्की फिमेल प्लेजर काय असतो. ऑर्गॅझम गॅप मेल आणि फिमेलचा खूप मोठा आहे. तू सेक्स एज्युकेशन म्हणतो, इथे सेक्स एज्युकेशन आहे. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ प्लेजर रे? इतना बड़ा ऑर्गन कितनी देर अंदर जाता है और कितनी देर अंदर परफॉर्म करता है. अॅनॉटॉमी माहीत जरी आहे का क्लिटोरसची, बायकांना लघवीची जागा माहित आहे, जिथून रक्त येतं ते माहित आहे. लघवीच्या जागेला हात लावलं तर चालतं, कारण माझी लघवी तर मीच एरिया साफ करणार, तिथं शिशी नाही. पिरियड आल्यानंतर पॅड तुम्ही स्वतः बदलता ना, म्हणजे तुम्ही ती सगळी क्रिया स्वतः करता. त्याच्या खाली एनस मधनं
पॉटी बाहेर येते, इव्हन दॅट यू क्लीन. पण आता ही जर अनॉटॉमी पाहिली तर वरती क्लिटरिस असतं, मग युरेथ्रल ओरिफिस जिथून युरिन येते, मग वजायनल ओरिफिस जिथून रक्त येते, आणि खाली एनल ओरिफिस. 3 होल्सला तुम्ही हात लावताय. क्लिटोरिस जो बिचारा होल पण नाही, एवढंसं दान आहे, त्या ऑर्गनचं तिथे टिप आहे, अँड दॅट इज मेंट फॉर लव्ह अँड प्लेजर अँड लव्ह मेकिंग. पण तिथे बायका हात लावत नाहीत. शे हे काय घाण, हे काय सांगताय तुम्ही करायला. एज्युकेशन तिथे की बाकी अवयवाला हात लावू शकता, आणि इथे लावल्यावर सडनली ते अवयव घाण कसं झालं सांग ना, ते डर्टी कसं झालं. सेक्स इज नॉट डर्टी. द ऍक्टिव्हिटीज देर आर एक्सक्रिटरी सिस्टीम आहे ती, तिथून शरीरातले न लागणारं जे काही द्रव आहे ते बाहेर पडतं. पण तिथूनच अवयव आत जातं ना. अ पेनिस हग्स द वजायना, आणि मग त्या आलिंगनाने तिथं स्पर्म येतात आणि ते युट्रस आत घेतं. हे पण बघ ना तू, प्रेमानी केलेल्या सेक्स मधनं जन्मलेलं बाळ आणि अनविलिंग सेक्सनी आलेलं बाळ, यू कॅन हॅव अ रिसर्च ऑन इट. देयर विल बी ह्यूज लॉस ऑफ बॉन्ड. बेबीज आर व्हाट ना, हमारे प्यार की निशानी है ना. वो नहीं कि प्यार राज कपूर का गाना है, उसमें भी कैसे दिखाया है, वो छाता लेके खड़े हैं, प्यार हुआ इकरार हुआ, प्यार से फिर क्यों लगता है, फिर रहे न रहे हम रहेंगी ये निशानियां. पण त्या गाण्यात त्यांनी इमोशन पण दाखवलं आणि मुलं होताना दाखवलं. पण आधी प्रेम दाखवलं ना, मग मुलं दाखवली ना रे. आणि मग ते किती ग्रेस आहे ना त्याच्यात. So yeah, I don't know whether I answered your question or not. Yes. But that's how it shows. बद्दलची एवढी गोड डेफिनेशन मी पहिल्यांदा ऐकली असेल की इतकं गोड सांगितलंय तुम्ही की इट इज ऍक्च्युअली लव्ह. हे लोकांना कळत नाहीये, हे खूप वाईट वाटतं. किंवा ह्या म्हणजे तो शब्द वापरला तुम्ही की ह्या व्होकॅब्युलरीने सांगितलं पहिल्यांदा, तो अब्सेंट होती. लिटरली आता कळतं ओके हे शब्द आहेत, हे शब्द असे आले म्हणून मला असं समजलं जात. हे लिटरली आता ऐकल्यासारखं झालं. म्हणजे आम्ही जे कंटेंट बघतो त्यात ह्या शब्दात सांगितलेलं नाही की असं करायचं. आता अजून एक असं आहे की जनरेशन गॅप नावाची एक टर्म असते. सो आम्ही दिसतो की स्वभाव मॅच नाही होत आहेत, याचे कपडे वेगळे घालतोय, त्याचे कपडे वेगळे घालतोय. सो आमच्या काळात असं होतं, आताच्या काळात तसं नाही. हे बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये झालंय. पण मग सेक्स बद्दल जी बिलीफ सिस्टम आहे, म्हणजे सेक्समध्ये सेक्सचे थॉट्स नाहीत, पण जी सेक्स करण्याची ऍक्च्युअल प्रोसेस त्याबद्दल ती बदलत गेली का तेवढीच, का ती मागची जनरेशनची होती तेच थॉट्स घेऊन पुढची जनरेशन पण चालली? 2% बदलली असेल. ओके, मग तिथे जनरेशन गॅप नाहीये. असला काय रे, आधी तेच व्हायचं. बेडरूम मध्ये अंधार असतो, लाईट ऑफ, कपडे ऑन, असाच सेक्स होतो अजून पण. कारण सेक्स ना शर्म लिहाज का बात है, उसको ऐसे खुलेआम नहीं करना है. हमारे में और जानवरों में फर्क है. पण तो फर्क, तो ग्रेस, ती थिन लाईन. कारण बेडरूम्स आर रिअल लिटमस पेपर टेस्ट ऑफ अ रिलेशनशिप. त्या नात्यामध्ये खरं काय आहे ना ते फक्त त्या बेडरूमला माहीत असतं आणि त्या पलंगाला माहीत असतं. बाकी त्याचं सत्य खरंपणा कधी बाहेर येत नाही. आणि तुझ्या प्रश्नात ते होतं ना की कृती X = P × V, हा फॉर्म्युला बदललेला नाहीये. हाच फॉर्म्युला चालतो. आणि ह्या फॉर्म्युलामुळे सगळ्यात प्रॉब्लेम इक्वली पुरुषाला पण होतं. मी जेंडर वाईज इथे मेल आणि फिमेल का वल्वा होणार आणि पेनिस होणार असं म्हणते. कारण मग त्या कृतीचं बघ ना असं होतं, म्हणजे पुरुष हा इथंच जातो बाय डिफॉल्ट, बिकॉज त्याला ते करायचंय आणि तो बनतो ते देणारा तिथे, आणि द लेडी बिकम्स गिव्हर. हे रॉंग आहे ना. असं कसं चालेल? हे असं पाहिजे ना रे, इक्वल. त्यामुळे त्या पुरुषाला परफॉर्मन्सचा प्रेशर येतो आणि त्या लेडीला तो परफॉर्म करण्यासाठी तिला ग्राउंड तयार करायचं बाबा. सो दॅट बिकम्स हर हॉटनेस पॅरामीटर. दिस इज नॉट सेक्स. हे म्हणजे काय परीक्षा झाली, 10 मार्क त्याला की 20 मार्क मला. आणि मग असं मोनोगॅमस नात्यांमध्ये, म्हणजे जिथं लग्न आपण म्हणतो, असं किती वर्ष करणार? असं कसा स्पार्क टिकेल? आणि शेवटी तो अवयव येणार आहे. एक अवयव चला इतना बड़ा बदन में की एक अवयव पे पूरा मर्दानगी का बोझ टिका आहे. आणि मग त्यांनी ते बेडरूम मध्ये येऊन असं रिंगणात उतरल्यासारखं, आणि नाही परफॉर्म केलं तर मग बैठकी होतात. आणि बाहेर जाऊन तो सांगू नाही शकत की मला परफॉर्म करता नाही आलं.
ह्या डेफिनेशन आई वडिलांच्या वेळी काय होतं ते आपल्याला माहित पण नाही, बिकॉज त्यांनी कधी शेअर नाही केलं. पण इन माय प्रॅक्टिस तो दिस इज द कोर डेफिनेशन. आणि जोवर प्लेजर म्हणजे काय ह्याचं एज्युकेशन जात नाही, की सुख म्हणजे काय, आणि सेक्सला सुखासोबत शृंगार आहे ना ते जोवर गणित जुळत नाही तोवर मला ग्राउंडच काय बोलायचं. मी किती ओरडत बोलत राहीन. म्हणजे जोवर तुम्ही कृतीवरनं इमोशनवर शिफ्ट होत नाही. माझ्या मते सेक्स इज द मोस्ट ॲक्शनेबल लँग्वेज ऑफ लव्ह. म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची मोस्ट ॲक्शनेबल लँग्वेज इज वेन टू पीपल कम टुगेदर, दे आर हॅव्हिंग इंटरकोर्स, दे आर हॅव्हिंग इंटिमेसी. इंटरकोर्स इम्पॉर्टंटच आहे. विदाउट इंटरकोर्स वी फील इनकम्प्लीट. आय एम नॉट टेकिंग अवे इंटरकोर्स फ्रॉम द एंटायर प्लॉट, but that's not the bigger picture. That is a part of the picture. Now what are the other elements? मग ते सगळे रंग आपण भरतोय का? नाही भरतणार आहे, नाही भरत. लोकांना ट्रॉमा असतात, फिअर असतात, फोबिया असतात, गृहीत धरलं जातं, अज्युम केलं जातं, मारलं जातं रे. बायका मारतात नवऱ्यांना, आणि हे खरं सत्य आहे. म्हणजे मारतात बेडरूम मध्ये, बदडतात, नखाने असे ओरबडतात, किंवा खडा नाही हुआ. आणि हे नवीन लग्न झालेले जोडपे 5-20 वर्ष झालेल्या कपल्स मधला हा कॉमनेस्ट प्रॉब्लेम आहे. पण असं बोलल्यावर कोणाला पटत नाही. आणि अशी सिस्टीम पण अशी नाही की तो सांगू पण शकत नाही. काय सांगणार तो जाऊन बाहेर. किंवा लग्नाआधी सांगितलेलं असतं मुलीला की तुला स्वयंपाकाला पाहिजे बरं का, तुझा संसार चांगला गेला. तसं आई किंवा बहिणी सांगत नाही की तुझं सेक्स लाईफ पण चांगलं असलं पाहिजे. किंवा आणि चांगल्याची परिभाषा काय, चांगला वर्ड इज सो डेंजरस. आणि ह्या सगळ्या गणितीत देर आर ह्युमन बिंग्स ज्यांना सेक्स एज अन ऍक्ट नाहीच पाहिजे, आणि दे आर व्हेरी ओके विथ इट. हा, मी कसली लेबल्स इथे लावत नाही. पण काही लोक काही वर्ष सेक्स करतात, मग त्यांना रिअलाइज होतं की माझ्यासाठी सेक्स नाही बनलेला आहे. मी प्रेम करेन पण मी वेगळ्या फॉर्म मध्ये करेन, फेअर इनफ फॉर दॅट इंडिव्हिज्युअल. पण समजा तुम्ही अशा व्यक्तीशी लग्नात आलाय की जिथं त्या व्यक्तीला ऍक्ट ऑफ सेक्स पाहिजे. आय हॅड अ कपल, लव्ह मॅरेज, सुंदर कपल, 3-4 महिने झाले होते लग्नाला, बट इन रिलेशनशिप सिन्स 1.5 year. तो मुलगा मला स्पष्ट म्हणायचा ना, मला असं वाटतं ही माझ्याकडे आली ना तर मला बाबा समजून मिठी मारते. मग मी म्हणायचे तुला कसं कळतं ते? नाही म्हणे मॅम कळतं ना, मिठीतला फरक कळतो. आणि मी सांगितलं तर सेक्स करते, नीट करते. तर तिला ऑर्गॅझम मिळतो. इतका क्युरियस जेंटलमॅन होता की मला तिला ऑर्गॅझम द्यायचं आहे, फिंगरिंग करायचं आहे, तीही अराउज होऊ दे. काय पुरुषांनाही आवडतं ना ग की माझ्यामुळे माझ्या बायकोला सुख मिळालं. नॉट ऑल मेन आर लाईक X = P × V, सम आर रिअली जेंटलमॅन. पण तो म्हणायचा ती अशी बेडवर स्तब्ध असते. मी म्हंटल सेक्स करायचं तर हो करा म्हणते, आणि मला कळत नसतं की मी एका शरीराशी करतोय की डेड बॉडीशी करतोय, की तिथं काहीच होत नाहीये. आणि मला ते नकोसं होतं ते झाल्यानंतर. असं ते 4-5 महिने झाल्यानंतर ते माझ्या सेशनमध्ये 3दा बसले. पण त्या मॅरेजला फ्युचर खरंच नव्हतं. दॅट लेडी वॉज नॉट ॲट ऑल इंटू ऍक्ट ऑफ सेक्स. पण तिच्याकडे मे बी थोडा करेज नव्हता हे एक्सेप्ट करायला की हो मला सेक्स एज अन ऍक्ट नाही पाहिजे. आणि नंतर तर रिव्हील झालं सेशन्समध्ये की शी हॅड लॉट्स ऑफ अनरिझॉल्व्ड इश्यूज विथ हर पेरेंट्स, जे रिझॉल्व्ह झालेच नव्हते. त्यामुळे तिची या लग्नाची परिभाषा, नात्याची परिभाषा, नवऱ्या बायकोची परिभाषा इतकी तिच्या मेंदूत न कळत बसलेली, इतकी जास्त होती की ती रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे ना. तोवर या नवऱ्याने काय करायचं मला सांगणार. तो म्हणायचा मॅडम मला हात पण लावावंसं नाही वाटत. पण मग आता ह्या केसमध्ये साधं डिवोर्स जरी घ्यायचं राहिलं तर इट इज सो डिफिकल्ट फॉर द मॅन. ग्राउंड पण असेल की नाही माहित नाही. अनकन्झ्युमेटेड मॅरेजेस आर ग्राउंड, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट. लॉ अपन ने देखा है अभी रिसेंट केसेस, लॉ इज इन नॉट फेवर ऑफ मेन इन इंडिया ना, लॉ इज इन फेवर ऑफ फिमेल्स. मग अनकन्झ्युमेटेड काय सिद्ध करणार तुम्ही? कसं सिद्ध करणार? यू हॅव नो एव्हिडन्स ना की ऍक्ट तर होतोय, ऍक्ट करू देते ना, पण तिथे नाहीच आहे ना अटॅचमेंट किंवा बॉन्डच नाही. आणि उर्दू में बोलते हैं नमी नहीं है उधर, नमी नहीं है, बाहर से सब हरा भरा लग रहा है पर अंदर वो सूखा है, ये नहीं प्रूव कर सकते.
सो या दॅट्स हाऊ इट इज. आजकाल मेन्स इश्यू बद्दल खूप चर्चा झाली, लाईक इकॉनॉमी, म्हणजे मॅरेजमध्ये इक्वल ऍक्ट आहेत का नाही आहे. मग त्यातून एक थॉट असा आला की म्हणजे प्रत्येक मेन्स राईट्स बद्दल बोलणं म्हणजे स्त्रीला हॅम्पर करण्यासारखं नाही, पण त्याचे काही राईट्स असू शकतात. सो मला सेक्सच्या बाबतीत विचारायचं आहे की असे कोणते प्रॉब्लेम्स आहेत की ते माणसाला सहन करावं लागतात बियॉन्ड त्याचे स्वतःचे, पण दुसऱ्या पार्टनरमुळे, म्हणजे स्वतःचे म्हणजे त्याचे इरेक्टाईल डिस्फंक्शन होते वगैरे त्याचे झाले, पण त्याच्या पार्टनरमुळे काही पुरुषांना हे प्रॉब्लेम सहन करावे लागतात आणि जे कॉमन नाही आहेत आणि ते बाहेरून बोलू शकतात किंवा तो प्रॉब्लेम आहे असं ते समजून घेऊ शकतात. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कन्सेंटचा फेस करावा लागतो मुलांना. ओके ओके, आपल्याकडे लाजणं हा कार्यक्रम खूप मोठा असतो. ओके, तर मुलगी लाजली तर ती हो बोलली. ओके, मग तो म्हणणार चल बाईकवर जाऊ फिरायला. मग ती नाही बोलली का, तर ती नाही बोलली. ती बसली का बाईकवर स्वतःहून, तर ती बसली. मग ते कुठेतरी गेले, मग थांबायचं का हॉटेलमध्ये, ती नाही बोलली का, नाहीच, ती थांबली हॉटेलमध्ये. ती अजूनपर्यंत नो बोललेली नाही आहे, ती तिथवर पण गेली. तर आय एम नॉट टेलिंग की हॉटेलवर गेल्यावर प्रॉपर इंटरकोर्स वाला सेक्स होणार आहे. देर कॅन बी किसिंग, देर कॅन बी कडलिंग, देर कॅन बी एनिथिंग, वी डोंट नो ना. बट तुम्ही एका बंद कमऱ्यात 2 जण जाताय, तुम्ही आतापर्यंत कुठेच रेजिस्ट नाही केलंय, व्हर्बली नाही, नॉन व्हर्बली नाही, टोनॅलिटी मध्ये नाही. आता तिथवर गेल्यानंतर नाव द बॉय इज फुल अरोज्ड, त्याला इच्छा निर्माण झालेली आहे, मुलीला आता इच्छा नाहीये, मुलीला आता भीती वाटायला लागली की हे आपल्याला तर नाही करायचंय, तरी ती त्याला नाही सांगत आहे. हा, ती नो तोंडाने बोलत नाही, पण आता तिच्या शारीरिकरित्या तिला ते तिची नॉन व्हर्बल बॉडी लँग्वेज सुरू झाली. आता मुलगा क्वेश्चन मार्क मध्ये आहे की ही नक्की हो म्हणते की नाही म्हणते, पण तोवर तो फुल अराउज झालेला आहे. आणि सेक्स इज अ ह्यूज अमाउंट ऑफ एनर्जी. नाउ यू आर built up and now you reach there, then I am not going biased on any side, but that moment also boys should understand की इथवर पण तुम्हाला enthusiastic consent मिळालेलीच नाहीये. So don't assume. आणि गर्ल्स, enthusiastic consent verbally, नॉन व्हर्बली, टोनॅलिटीनी दिली गेली पाहिजे. तुम्ही तिथवर त्या माणसाला न्यायचं आणि मग ॲलिगेशन्स काय पण करायचे, किंवा त्याचा फोबिया ट्रॉमा घ्यायचा. ॲलिगेशन्स पण नाही झाले, पण त्यांनी माझ्या मर्जीशिवाय मला टच केलं, असं होऊ शकतं तिथे. कारण तोही गोंधळला, तुम्हीही गोंधळले. अँड ट्रस्ट मी, दिस क्रिएट्स लाईफ टाईम इम्पॅक्ट ऑन दॅट रिलेशनशिप. कारण मग नंतर साखरपुडा होतो, मग लग्न होतो, पण पहिल्यांदा ना त्यांनी माझ्या मर्जी खिलाफ केलं होतं. तो परिणाम राहतो. त्या मुलालाही माहितच नाही की मी काय मर्जी खिलाफ केलं. तो तेच म्हणेल ना की एवढं सगळं झालं होतं म्हणजे सगळं झालं. पण इथं तू बघ ना, दोघांची कॉमन मिस्टेक इज झिरो कम्युनिकेशन अँड लॉट्स ऑफ अजम्पशन. सो बॉस, इतना लाइटली आप इस एक्टिविटी को नहीं ले सकते हैं. जितना आपको वो आसान लगता है, करना बहुत आसान है, पण त्याचे जे इम्पॅक्ट राहतात ना शरीरावर, आत्म्यावर, कारण शरीराच्या आत एक सोल है, वो सोल पे इम्पॅक्ट होता है. शरीर तर एक्सटर्नल झालं जिथं सेक्स होतोय, आणि शरीराचे मार्क्स तरी भरून जातील, पण वो आत्मा या वो सोल पे जो रह जाता है निशान, फिर इट गोज years and years and years to remove that, to unlearn that, आणि मग टू लर्न अ न्यू थिंग. मग प्रेम नाही राहते, ते मग फक्त भीती राहते आणि कर्तव्य राहतं. आणि मग त्याचा इम्पॅक्ट सतत पडत राहतो वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्स मध्ये, एक्सपिरियन्सेस मध्ये. कारण तो फाउंडेशन झाला ना, आणि माहित पण नाही. आणि मेन आर मच इन दिस प्रॉब्लेम्स. मुलींनी बाकी ठिकाणी तुम्ही इतकी बडबड करता, बोल्डनेस दाखवता, तर ती स्पेस ठेवा. हॅव अ कम्युनिकेशन. आणि आय एम नॉट टॉकिंग ओनली अबाउट द इंटरकोर्स. परत साधं किसिंग, कडलिंग, काय असतं त्यांचं टर्म, फर्स्ट बेस, सेकंड बेस, थर्ड बेस, कोई भी बेस हो बॉस, आप पहले बात करो. मेरा ये डेफिनेशन है, तुम्हारा ये डेफिनेशन है, मैं पहले इतनी बार कर चुका हूँ, मैं पहले नहीं कर चुकी हूँ, मेरे को शादी के पहले करना है, बाद में करना है. सिट, सी इच अदर्स ऑर्गन्स फर्स्ट. बघता का बसून एकमेकांचे अवयव बघत पण नाही आपण. आपल्याला काय माहितीये पेनिसची अनॉटॉमी, मुलींना विचारून बघ ना. आणि मुलांना काय माहितीये वल्वा आणि वजायनाची अनॉटॉमी. वल्वा कशाला म्हणता आणि वजायना कशाला म्हणता माहित नसतं. सेन्सिटिव्हिटी कुठे असते, नर्व सप्लाय काय असतो, बायसेप विचार तू मुलांना, माहित असतं. मुलींना पण वरचं फीचर्सचं काय काय माहित असतं. म्हणजे वरच्या ओठांची फुल माहिती असते. वरचे ओठ मोठे करून घ्यायला काय काय बोटॉक्स करतात. पण वरचे ओठ हॉरिझॉन्टल आहेत, खालचे ओठ व्हर्टिकल आहेत. वो भी इतनी इम्पॉर्टंट है. देखो तो सही अपना वल्वा.
क्योंकि आप पीरियड के पहले का वल्वा अलग दिखता है, पीरियड होने के बाद का वल्वा अलग दिखता है, पहली बार सेक्स करने के बाद वल्वा का कलर बदलता है, प्रेगनेंसी के बाद वल्वा का कलर बदलता है, मेनोपॉज के बाद वल्वा का कलर बदलता है. आपको पता ही नाही आहे रंग, और आप बॉडी शेमिंग करते अपने ऑर्गन्सला. अर्ध्या मुलींना तर लाज वाटत असते, ते काळच आहे, ते असंच आहे, ते त्यांना तसंच आहे. इट इज जस्ट अन ऑर्गन. योनीची आणि लिंगाची पूजा होते ना, म्हणजे तेवढा आदर, तेवढा सन्मान दिला गेला पाहिजे. आपल्याकडे हे असं म्हणजे माहित आहे, असं म्हणजे पण माहित आहे, ऑल वे आर लाईक. आपण हे सगळे पण असे नॉन व्हर्बल बोलतो, शब्द नाही बोलता येत आपल्याला. शिवीगाळ किंवा मग शिवीत येतात. हा, शिवीगाळ. ऑल इंग्लिश, मराठी, हिंदी वर्ड्स ऑफ सेक्स आर ऑल एफ वर्ड्स, बीप वर्ड्स. व्हाय मॅन? हॅव रिस्पेक्ट. अँड देन यू वॉन्ट बेबीज, अँड देन यू वॉन्ट द खानदान टू गो हेड. असे काही फनी इन्सिडेंट झालेत का की लोकांना याचे शब्दच नाही माहिती आहे, म्हणजे तुमच्याकडे आलेत कम्युनिकेट करायला किंवा ते लाजतात आणि त्यांना शब्दच नाही माहिती, त्यांना काय बोलायचं, तुम्हाला किंवा एक्सप्लेन करता येत नाही काय होतंय नक्की. I had a couple that husband was trying insertion जिथून लघवी बाहेर येते. युरेथ्रल ओरिफेस किती डेलिकेट असतात, तिथून फक्त कॅथेटर फिमेल्स मध्ये लघवीची आपण जी नळी घालतो ना ती फक्त आत जाते, ती टॅटू जेल वगैरे लावून. अदरवाईज युरेथ्रल ओरिफेस मधनं आत काही जात नाही, तिथून फक्त कॅथेटर जातं आणि लघवी बाहेर येते. सो दॅट हॅज नथिंग टू डू विथ सेक्स. खाली वजायनल ओरिफेस आहे, तेही ज्या मुलींमध्ये नवीन पहिल्यांदा सेक्स करणार आहे ते खूपच टाईट असतं, त्यामुळे ते त्यांना माहीत नसतं. आय हॅड वन केस, म्हणजे मी गणोरकरकडे तर जॉब करायचे, इंटर्न, जस्ट लग्न झालं होतं, ॲज अ इंटर्न मी काम करायचे. 4.5 वर्ष झाले लग्नाला आणि आम्हाला बाळ नाही. मग मॅमने सगळी हिस्ट्री घेतली, सगळं घेतलं आणि आम्ही बेडसाईड चेक करायला घेतो ना, पर वजायनल एक्झामिनेशन म्हणतो. पर वजायनल एक्झामिनेशन मी आधी करणार होते. सो आय ट्राय टू अटेम्प्ट चेक करायला. तो इट वॉज व्हेरी कन्स्ट्रिक्टेड, हर वजायनल ओरिफिस वॉज व्हेरी कन्स्ट्रिक्टेड. मग मी मॅमला म्हटलं की पीव्ही होतच, पर वजायनल एक्झामिनेशन होतच नाही, स्कॅप्युला काय टाकणार मी आत. मॅम पण आल्या. मग मॅमने माझ्या डोळ्यात पाहिलं, मी मॅमच्या डोळ्यात पाहिलं, मला आलंच लक्षात. म्हणजे मॅम मला म्हणत होतं की तू हिस्ट्री नीट नाही घेतली. मग मी परत त्यांना बाहेर नेलं, म्हटलं बसा आणि आता मला सांगा 4.5 वर्ष काय काय केलं. मग ते असे नॉन मराठी स्पीकिंग कपल होता तो. म्हणजे मॅम हम तो बहुत करते हैं, मेरे को तो ये पसंद भी है. म्हटलं क्या करते हैं? तर ही यूज टू हॅव गुड इरेक्शन्स and he used to come and ejaculate on her umbilicus. umbilicus वर तो इजॅक्युलेट करायचा, कारण त्याला वाटायचं की नाळ तिथून कापली जाते ना बाळाची, तर ती नाळ तिथून कापली जाते तर तिथूनच इन्सर्ट होते. सो दिस इज नॉट बिकॉज की ते किती मूर्ख होते, दिस इज बिकॉज नोबडी टॉट देम. सिस्टमचं फेल्युअर आहे ना, इंडिव्हिज्युअल फेल्युअर नाही आहे. दिस इज माय सिस्टम फेल्युअर की त्या जोडप्याला माहीतच नव्हतं की नक्की कसं करायचं. सो फनी नाही म्हणणार मी, पण असे कपल चालल्यानंतर लक्षात येतं की अजून खाली 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 जाऊन, म्हणजे या ओव्हरऑल टॉपिक बद्दलच किती अज्ञान आहे अजून लोकांमध्ये. ऍक्ट बद्दल पण अज्ञान आहे आणि इमोशन बद्दल पण अज्ञान आहे. सेक्स इज नॉट कन्सिडर्ड इमोशन, ते कुठे इमोशन म्हणून कन्सिडर होते. घरी आल्यावर बाहेरच्या माणसांना पाय पडायचे कसे, मंदिरासमोर उभं राहिलं की हात कसे जोडायचे, जेवताना देवाचं नाव कसं घ्यायचं, हे शिकवताना कुठलेही पालक विचारतात का कुठल्या वयात हे करायचं? नाहीच विचारत. पण मग सेक्सचे इमोशन कशी एक्सप्रेस करायची, सपरेशनचा जनरलाइज फॉर्म्युला दिला गेलेला आहे. पण एक्सप्रेशन 8 बिलियन इंडिव्हिज्युअल आहे मैथिली. 8 बिलियन इंडिव्हिज्युअल्स का 8 बिलियन तरीके रहेंगे एक्सप्रेस करने. पण आपल्याकडे ते तिथं काय माहीतच नाही आहे. आणि मग जनरलाइज फॉर्म्युला ऑफ सपरेशन मध्ये कसं फिट व्हायचं, सगळा कळ इथेच आहे ना. मग मला वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करायचं है. मे बी मुझे ओरल सेक्स पसंद है, मे बी मुझे पोजिशन में हर बार नहीं मेरे को आदमी ही ऊपर चाहिए. एज अ फीमेल आय लाईक टू बी ऑन टॉप. एज अ फीमेल आय वॉन्ट माय ऑर्गॅझम फर्स्ट. मला पाहिजे की माझं आधी होऊ दे रे, मग तुझं, किंवा मला असं पाहिजे आज ना तुझंच करूया. मग मी म्हणेन मागच्या वेळी बघा तुझं झालं होतं हा रे नीट, आता माझं करून द्यायचं, असं बोलता आलं पाहिजे ना. आपण नाही करे गुगलवर कशावर पण गेल्यावर येतं बघ सॅटिस्फाईड, अनसॅटिस्फाईड. मेटावाल्यांच्याकडे पण काही पाठवलं की शेवटी प्रश्न येतो, आर यू सॅटिस्फाईड विथ अ सर्व्हिस 0 to 10.
हर जगह है आता हॉटेलचं ते निघताना त्यांनी मला फॉर्म दिला म्हणजे साला हर जगह आप पूछते हो सैटिस्फाइड अनसैटिस्फाइड बेड छोड़ के हर जगह वो. आणि हा प्रॉब्लेम किती कॉमन आहे, लाईक पर्सनल लेवलला पण तो ते अनुभवू शकते आणि ऍट द सेम टाइम पिक्चर सगळे सेम रिपीट आहे की ही ज्या प्रोसेस सांगतात त्यात कुठे डिस्कस नाही आणि ती अशी सेमच सगळ्या. आता एकमेव अशी गोष्ट वाटते की सगळ्यांचे एक्सपिरियन्स सेमच आहेत की काय ह्या बाबतीत, की कोणी विचारत नाही, कोणी सगळं काय फॉलो नाही करत, म्हणजे फॉलो इन टर्म्स ऑफ ह्या सगळ्या गोष्टी बोलतात ते करत नाही. इथे सगळे सेम वाटायला लागले एवढे डायव्हर्स लोक. आणि आपण जे मगाशी बोललो की जेवायला काय कोणी शिकवतं का, ब्रश करायला काय कोणी शिकवतं का, सो एकतर शिकवतात सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि जरी शिकवलं नाही तरी या गोष्टी ऑब्झर्व करून बाळ शिकू तरी शकतं. सेक्स तुम्ही ऑब्झर्व करू देत नाही. आणि वाईट काय ग मैथिली, नाही ना शिकवता येते चुकीचं तरी नका शिकू. कारण माझ्याकडे केस होती 7.5 वर्ष अनकन्झ्युमेटेड मॅरेज. जेव्हा कधी तिचा नवरा तिच्या जवळ यायचा, आणि लव्ह मॅरेज, कॅलिफोर्नियाचा कपल होता, पुण्याचा कपल होता. मी म्हणजे काय होतं म्हणे मॅम सगळं नीट होतं, ऑर्गॅझम वगैरे ती एक्सपिरियन्स करते, दॅट इज नॉट अन इश्यू. पण पेनिट्रेशनच्या वेळी तिला प्रॉब्लेम येतो. कारण लहानपणापासून तिचं म्हणणं मला एकच सांगितलं गेलं होतं की तिथं हात नाही लावायचा. बाकी तिला सेक्शुअल अब्युसची हिस्ट्री होती का, काहीच नव्हती. ते घाण असतं, तिथं हात नाही लावायचं. ती म्हणायची हा डायलॉग ना असा गुंजतो माझ्या डोक्यात. मग मला हे म्हणायचंय तुम्हाला नाही शिकवता येते ना, तुम्ही तज्ञाकडे पाठवा ना, पण काहीतरी रॉंग प्लीज नका सांगू. आणि एस्पेशली आई बाबांकडनं मिळालेली माहिती लहानपणी खूप ट्रस्टवर्दी, इससे अपन वो ग्रास्प करते. मेरे मम्मी पापा ने बोला ना तो ये इससे ज्यादा सच मेरे जिंदगी में कुछ नहीं हो सकता. और वो सच आप उसको बोल रहे ये इसको हाथ नहीं लगाना, इसको हाथ नहीं लगाना. फिर जब रियल में प्यार करने वाला आदमी आएगा, उस ऑर्गन को नहीं ना समझता है कि ये प्यार करने वाला आदमी है. उस ऑर्गन की पेनिस मेमोरी या वल्वा मेमोरी यही बोलती है कि इसको हाथ नहीं लगाना है, ये गंदा है, ये डर्टी है, इसको हाथ नहीं लगाना, ये छी आहे. असं लिटरली बायकांचे शोल्डर्स असे होतात बोलताना, चेहरा असा झालेला असतो. आणि माझ्याकडे सेशनमध्ये तुम्ही का आलाय, लव्ह मेकिंग शिकायला आलाय, पण जसं काही कुठल्या कंट्री पे हमला डालना है, दरोडा डालना है, अशी काही स्ट्रॅटेजी करायची, असं काही नाही करायचं ना. पण या सो रॉंग एज्युकेशन इज नॉट एक्सेप्टेबल. नो एज्युकेशन इज स्टील बेटर. आय कॅन एज्युकेट देम, बट रॉंग एज्युकेशनचं जेव्हा जोडपं येतं अनलर्न करणं खूप कठीण, खूप अवघड. आता मला राईट हँडने कॉफी प्यायची सवय, आता ही वर्षानुवर्षाची. आता सडनली मला तुम्ही बोलला शूट करताना मॅडम लेफ्ट हँडनेच प्यायची, मला नाही जमणार आहे, मला नाही जमणार. मला तो ऑकवर्डनेस येणार, ते टेन्शन येणार, ते चेहऱ्यावर दिसतं. आणि मला प्रॅक्टिस लागेल, मी करेन पण मला प्रॅक्टिस लागेल. प्रॅक्टिसला मला मेंदूला सांगावं लागेल ह्याला काहीतरी दुसरं देवा पाहतात. सो देर इज अ प्रोसिजर फॉर इट. डोंट अज्युम की यू टोल्ड मी, म्हणजे 25 तक बोला था मत करो, अक्षदा पडले आता करो. हाऊ. आणि आता तुम्ही करत कसे नाही कसे अनाडी काय केलं इतक्या वर्ष, एवढं कळत नाही. दिज आर तो व्हेरी, आपण चेष्टेत बोलतोय आता, पण दिज आर अनाडी तर शब्द. हो, त्या एका मुलीनं म्हटलं होतं मॅम मला अनाडी, माझ्या नवऱ्याला कोणी अनाडी नाही म्हणावं म्हणून मी हे बाहेर बोलत नाही. तिलाही मला वाटतं लग्नाला 22 वर्ष झाले होते. 22 वर्ष नो पेनिट्रेशन. तिचं होतं की मॅम मला फक्त एकदा अनुभवायचं, पण माझे मिस्टर खूप छान आहेत, जेंटलमॅन आहेत, आमचा सुखाचा संसार आहे. मूल नाही झालं तर त्याच्यामध्ये मला कंप्लेंट नाही आहे. म्हणजे मुलासाठी मी ओके, पण probably he must be into other genders or he had erectile dysfunction. We don't know because the man never came in the session. पण त्या लेडीला होतं ना, मी तुमचे पॉडकास्ट बघते मॅम, तुम्ही ऑर्गॅझम बद्दल बोलता, तुम्ही ते प्लेजरचं बोलता, मला ते फील होत असतं मॅम की ते माझ्या शरीरात काहीतरी अधुरं आहे. स्त्री पूर्ण होते माहिती, फक्त मातृत्वेने स्त्री पूर्ण नाही होत, पण वन ऑर्गॅझम कॅन मेक अ फीमेल फील लाईक बटरफ्लायज अँड फील लाईट. आणि एक स्त्री असल्याचा असा गर्व फील होता. पण ते एक तर स्वतः अनुभवा, मी तर म्हणते, आणि मी हे ओपनली सांगते की पहिले खुद खुश रहना सीखो. या बाबतीत तर आहेच. आणि पुन्हा व्हॉट अबाउट दोज वर व्हिडिओज सांग,
What about those who have lost their partners or those who are on army front, navy front? मग त्या बायकांनी काय करायचं? आणि ते एकनिष्ठ आहेत, ते कमिटेड आहेत, पण मग ते प्लेजरला तडपडत राहतात. ते का स्पर्श पिक्चर होता बघ, त्याच्यात ते पाणी घालून घेत असतात. ते खरं दाखवलंय, ते एज्युकेशन आहे, खरं दाखवलं. ती आग अशी तृप्त नाही होत, बराबरीने होणं येणार आहे, नाही होत ना. मग ती बाई राहतच नाही. मग ती त्याची कधी दगड होऊन जाते. मग ती कर्तव्य निभवते, कारण तिनं खरं सुख अनुभवलं नाहीये. आणि खऱ्या सुखाची सगळ्यात देवानी नॅचरली दिलेली एक प्रोसिजर सेक्स है ना. बच्चे तो बाय प्रोडक्ट है यार, उससे पहले तो प्यार आता है ना. हम प्यार को इग्नोर मारेंगे, हमको डायरेक्ट बच्चा चाहिए. पण काही बाबतीत असं होतं की बाईला ऑर्गॅझम आहे, येणार आहे किंवा हेच माहित नसतं. म्हणजे मुलं होतात, 2 मुलं होतात, तरी पण तिला ऑर्गॅझम मिळालेलं नसतं किंवा तिला माहितीच नसतं की काय ऑर्गॅझम. मीच आहे ना ग, मी आज इतकी फडफड बोलते. इट टुक मी ॲट द एज ऑफ 36 टिल 36 आय हॅड नो आयडिया. Being a medical veterinary doctor and now a sex coach, I had no idea. म्हणजे मी तर म्हणेन 10 पैकी 8 बायकांना तर माहीतच नसतं. ज्यांना माहीत होतं ते ऍक्सिडेंटली माहीत होतं. हा, अँड देर इज सम पार्ट ऑफ पर्सेंटेज दोज हू आर रिअली एज्युकेटेड, दोज हू एक्सप्लोर इट, दोज हू टॉक सेक्स टॉयज, व्हायब्रेटर्स. हे पण बोललेलं आपल्या समाजात चालत नाही. फोन चालतो. आता हा पॉडकास्ट तुम्ही शूट करता, केवढे इन्स्ट्रुमेंट्स वापरले तिथे, आपण किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे. हा सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सचा प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाच्या हातात फोन आहे, नेटफ्लिक्स आहे, अमेझॉन आहे, घरात मायक्रोवेव्ह आहे, गाडी आहे, घोडा आहे, सगळं म्हणजे टेक्नॉलॉजी चालते. पण बेडरूम मध्ये टेक्नॉलॉजी नाही चालणार, तिथं नाही चालणार. अँड ॲज शी सेज, इफ द मॅन इज अनएबल, म्हणजे काही कपल्स असतात जिथं त्या माणसाला खूप असते. आय हॅड अ कपल, तो माणूस ना असं, मॅम मला शिकायचं, मला माझ्या वाईफला ते तुम्ही जे काय म्हणता ते मला द्यायचं ऑर्गॅझम. मग तो म्हणायचा, मी असं मांडी घालून बसतो मॅम, पण ते मला जमत नाही, ते तुम्ही असं फिंगरिंग करा म्हणता, असं अँगल ठेवा म्हणता. मग ही वॉज ऑनेस्ट. मग ती बाई काय म्हणायची, मॅम त्यांचं हे रूप बघूनच मला छान वाटतं, पण येट देर वॉज लॅक ऑफ ऑर्गॅझम. मग देन यू इंट्रोड्यूस सेक्स टॉयज ना, की मग तुम्हाला ते रिप्लेस नाही करत आहे. आज मोबाईल एका माणसाला रिप्लेस नाही करत आहे. चॅट जीपीटी इज नॉट रिप्लेसिंग ह्युमन बीइंग्स. इट्स हेल्पिंग अस टू कम क्लोजर. इट्स हेल्पिंग अस टू अंडरस्टँड इच अदर, to be more open, to be more transparent, to save time, to come close. So you can use good vibrators, you can explore your organs. आणि मग बायका खुश राहायला लागतील ना. पण ते कुठेतरी असं पुरुषाच्या मनावरती असं इन्सल्टेड फील नाही होतं की आपण नाही देऊ शकत म्हणून ही व्हायब्रेटर वापरते. ते पुन्हा अशा टॅबूच हे, म्हणजे हे जर का लॉजिकली ऍक्सेप्ट केलं तर मे बी ते नाहीये, पण ते लॉजिकली ऍक्सेप्टच करत नाही. त्यांना उगाच असं वाटत तेवढं ओपननेस नाहीये की जर आपली बायको हे पण वापरते. आणि पुन्हा डिस्कशन नाहीये, सगळं अडतंय ते डिस्कशन. मला छपून करता मग बायका व्हायब्रेटर्स. मग काय करणार. मला सांग ना, पुरुषांचं तुझे उदाहरण घेतलं, तुम्ही व्हॉट्सअपवर आय लव्ह यू टाकाल, व्हॉट्सअपवर रील फॉरवर्ड कराल, समोरासमोर तर आय लव्ह यू बऱ्याच लोकांना एक्सप्रेस करायला डिफिकल्ट जातं. पण बेडरूम में क्या मर्दानगी यार, वहां पे भी वल्नरेबल रहो, ओपन रहो. आणि खरं ना, माझ्या इमोशनली नेकेड होण्यातच असते का. तुम्ही इमोशनली नागडं व्हायला पाहिजे. हे मला जमतंय, हे मला जमत नाही, ही माझी फॅन्टसी आहे बघ. आणि फॅन्टसी निदान मला बघा, मला ना असं असं पाहिजे. म्हणजे काय, तू ते करच, मी कुठे म्हणतीये, नाही म्हणते, पण मला इमॅजिनेशन मध्ये असं आहे. मला असं ऐकून घेणारा पार्टनर जरी मिळाला ना तरी खूप आहे ना ग. खऱ्या थोडी ना करायचं. मेरे को चांद पे अच्छा लगता है, मेरे को चांद पे जाके सेक्स करना है. अब सच्ची में थोड़ी ना चांद पे जाके सेक्स करना, लेकिन मैं बोलू तो सही ना की मला ना चंद्रावर जाऊन सेक्स करायचं. ह्या बोलण्याला काही पाप नाही आहे ना. आणि त्याला ती फ्रीडम असली पाहिजे ना एक्सप्रेस करायची. तू बघ ना ग, नुसतं छान अर्धा तास रोमॅन्टिक कन्व्हर्सेशन करून सुद्धा वल्वा वजनं टाईट होऊ शकतात. आय रिमेंबर अ गर्ल कमिंग टू मी. ती तिच्या मित्राला 17 वर्षानंतर भेटली होती आणि लग्न होऊन सुखी होती, तो मुलगाही सुखी होता, पण ते 17 वर्षानंतर भेटले. मग त्यांनी तिला 2 व्हीलरवर कुठून तरी पिकअप केलं मुंबईला, अँड दे हॅड 1 hour राईड. आणि ती माझ्या सेशनमध्ये आली होती फ्रॉम अ पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ गिल्ट. तिचं होतं, मॅम माझ्या लग्नाला इतके वर्ष झाले,
पण त्या 2 व्हीलरवर जेव्हा मी 1 तास त्या मुलासोबत फिरले आणि तिने ना असं फक्त मागून असं खांद्यावर हात ठेवून बसली होती ती, बाकी काही क्लोजनेस नव्हतं. पण ती बोलली मॅम मला ना फुल 1 तास असं तुम्ही जे काय म्हणता ना कॉन्ट्रॅक्शन्स येतात, हा, आणि मला असं वल्वा वजना टाईट होत होतं, मला कळत नव्हतं मॅम, पण मला ते तुम्ही जे काही ऑर्गॅझम म्हणता ते मला फुल 1 तास मला ते feelings येत होते. After that, did she go back to him? No. Did she had any sort of intercourse? No. Why is this cheating? मला सांग, तिच्या मनात ते आलं की मॅम मी चीट केलं माझ्या नवऱ्याला, पण इट वॉज नॉट चीटिंग. देर वॉज सम बॉन्ड मे बी 17 वर्ष बॅक वेन दॅट 2 bodies केम टुगेदर. डिझायर येणं, शरीरामध्ये ते इमोशन्स अराउज होणं इज व्हेरी नॉर्मल. त्याला तुम्ही ऍक्शन मध्ये घ्यायचं की नाही घ्यायचं, इथे कॉन्शियसली कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं, हे कॉन्शियस माइंड करतं. सबकॉन्शियस माइंड इज फ्री. प्रेमाला, त्या फिलिंग्सला बंधन नसतात, नात्यालाच बंधन असतात, ती पाळायची असतात, त्यालाच कमिटमेंट म्हणतात. पण प्रेमाला कसलं बंधन आलं ना? प्रेमाला बंधन टाकलं आणि ही म्हणते तसं प्रेम इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅझम इज मिसिंग. मग हाऊ ड्राय द मॅरेजेस आर. ह्याच्याबद्दल एक प्रश्न आहे की इन जनरल पुन्हा मधल्या काळात एक अशी पण व्होकॅब्युलरी आली की ज्याच्यामध्ये, किंवा मधल्या काळात किंवा आधी पण असं, याच्यामध्ये प्रेम, लग्न, रिस्पेक्ट ह्या गोष्टी सेक्सच्या वरती ठेवल्या गेल्या. म्हणजे लाईक एखादा जर सेक्स त्याच्या जोडीला आणत आहे तर ते असे खूप जनरेशन असे भेटले की त्यांना गिल्ट वाटते, कारण किंवा त्यांना तसं म्हटलं तुला काय ते महत्वाचं आहे का. हो, व्हेरी गुड पॉइंट. सो मग ह्या लोकांसाठी तुम्ही कसं सांगाल की ज्यांना ते इक्वली सांगायचं की त्यांना हे 3 मध्ये त्यांना ते कुठे अंडर एस्टिमेट मे बी नसेल करायचं, पण त्यांना जर मग सेक्स त्याच लाईनीत मध्ये ठेवायचं तर ह्यांनी कसं कम्युनिकेट केलं पाहिजे किंवा ते होऊ शकतं कशा? हा 100% आणि छान पॉइंट बरं केलंस तू केलं. कारण ह्या सगळ्यात माझंच काय होतं, मीच इमोशन करते, मग ऍक्ट करायचंच नाही का, असं नाही ना रे. आपण बायोलॉजिकल नीड असते ना. आता समजा ही कॉफी, मला कॉफीची तलब लागली म्हणून पिणं, किंवा मला आता भूकच लागली बस, 2 दिवसाचं शिळं पण काय वरण भात असेल तर मला आता खाऊ द्या. सो देयर इज अ बायोलॉजिकल नीड अँड देयर इज अन इमोशनल नीड. आणि मेल पर्स्पेक्टिव्ह, कारण मेलची अनॉटॉमीच तशी बनलेली आहे, कारण ते ऑर्गन पण शरीराच्या बाहेर आहे. पुरुषाच्या हार्मोन्सचं फिजिओलॉजी वेगळी आहे, अनॉटॉमी वेगळी आहे, सायकोलॉजी पुरुषाची वेगळी आहे आणि फिमेल्सची वेगळी आहे. हा फॅक्ट आहे, हा मानला पाहिजे. इथे बराबरीमध्ये पडायचं नाही. एखाद्याची बायोलॉजिकल नीड जास्त असू शकते. फिमेल्सची प्रीमेनोपॉज, आता मीच प्रीमेनोपॉज आहे, मला असं खूप हॉर्नी झाल्यासारखं वाटतं, तर माझी आता बायोलॉजिकल नीड वाढली आहे. तर कुणाची बायोलॉजिकल नीड जास्त आहे म्हणजे तो कॅरेक्टरलेस, आणि कोणी फक्त इमोशनल लेवलवर सगळं नातं, रिस्पेक्ट, प्रेम म्हणजेच सगळं काही तर नाही. आपण माणसं आहोत, शेवटी ह्युमन स्पीसीस आहोत. तर सेक्स इज अन ऍक्ट आपल्या दिनचर्येचा भाग आहे. कोणाला ते दररोज करायला आवडेल, कोणाला 8 दिवसातनं एकदा करायला आवडेल, कोणाला महिन्यातनं एकदा करायला आवडेल, पण ते त्याची वैयक्तिक इच्छा आहे. माझी नाही, तेव्हा माझी समजा ॲज अ फिमेल माझी नाही मॅच होते, पण एटलीस्ट की तू कॉफी पी तुझी, आय सिट विथ यू, तू नको ना पिऊस, पण कॅन आय नॉट गिव्ह कंपनी टू माय पार्टनर, कॅन आय नॉट बी इक्वल ऑन दॅट फ्रंट. बट त्याला असं पिन मारून बोलणं, तुम्हाला काय हेच हवं असतं का, हे मग ते असं ते केव मध्ये जातो मग तो माणूस किंवा ती स्त्री पण, वाईस वर्सा फॉर एनी जेंडर. सो इथे कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे. आपल्या नीड्स आणि आपल्या डिझायर्स ह्यांना आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे. आपल्या नीड्स आणि सेक्सच्या निगडीत तरी उनका गला नहीं घोटना चाहिए, बिकॉज इव्हेंच्युअली इट इज गोइंग टू अफेक्ट युअर मॅरेज. बिकॉज आज तुम्ही ते टाळताय कन्व्हर्सेशन, पण ते आफ्टर फ्यू इयर्स इट इज गोइंग टू रिफ्लेक्ट वेरी बैडली ऑन द रिलेशनशिप. सो अर्ली स्टेजेस में ही आप बैठ के बात करो, यार ठीक है यार मेरे को आज करके देना, तू नहीं करना, फिर कभी वाइस वर्सा. हर बार क्लायमॅक्स तक जाने का भी जरूरत नहीं है ना, जस्ट हेल्प ईच अदर. आणि तो ॲटिट्यूड असणं इतकं अवघड आहे का रे, म्हणजे इट इज मॅटर ऑफ ॲटिट्यूड. आणि प्रेम करतो ना मी समोरच्या व्यक्तीवर, म्हणजे माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी मी एवढं नाही करू शकत, देन व्हॉट आर यू डुईंग दॅट गॉड नोज. आणि खूपच मतभेद असतील, आय नो आय साऊंड व्हेरी रूड हिअर, बट मूव्हिंग आउट ऑफ रिलेशनशिप ग्रेसफुली ऑन बेसिस ऑफ नो सेक्स शुड ऑल्सो बी मेड नॉर्मलाइज्ड. कारण सेक्स होतच नाहीये किंवा होणारच नसेल तर माझं सर्व्हायवल नाही होऊ शकत तिथे.
पण सेक्स सारख्या गोष्टीवर नातं तोडलं, अरे बापरे, बाकी सगळं तर एवढं छान होतं तिथे, एवढी काय तुला हे झाली होती, ते काय आयुष्यभर करणार आहे का? हो बस, आयुष्यभर करणार आहे. आणि आत्ता तरी मी पीकवर आहे ना, आत्ता तर मला पाहिजे ना. सो मुव्हिंग आउट ऑफ रिलेशनशिप ऑन बेसिस ऑफ नॉन सेक्शुअल कम्पॅटेबिलिटी शुड बी नॉर्मलाइज्ड. दॅट शुड नॉट बी टॅबू. और त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट त्याच्या हातात द्यायचा कुणाला अधिकार नाहीये, कारण मग माणसं नाही बोलत ना, ओपन अप नाही होत ना. दुर्दैवाने सेक्स ही गरज नाहीये लोकांची, पण त्याचं प्रोडक्ट म्हणजे बेबीज ही गरज आहे, पण सेक्स गरज नाही. आणि त्यांना गरज वाटते त्यांना, म्हणजे जो नाही करत तो अगदी महान, आणि जो खूप करतो तो म्हणजे कॅरेक्टरलेस. हे समीकरण योग्य नाही ना. ह्याच्यावरनं आठवलं मला की आताच तो एक फर्स्ट क्लास दाभाडे नावाचा मूवी आलाय मराठीत, आणि त्यात अमेय वाघ गुप्तरोग तज्ञाकडे जातो. सो गुप्तरोग हे ऐकल्यावरच एक तर तेवढं डेंजर वाटतं, एक तर गुप्त आणि दुसरं रोग, हे दोन इतके वाईट शब्द आहेत त्या गोष्टीसाठी. सो ही म्हणजे मला कळत नाही की एका बाजूला असं आहे की हे नॉर्मलाइज करायचा प्रयत्न चालू आहे, पण त्याच्यानंतर हे असे कठीण कठीण शब्द येतात की जे नॉर्मलाइज होऊच शकत नाही. सो हे कसं ताळमेळ साधायचा? सो नाही, गुप्त म्हणजे त्या टायटल मध्येच मेसेज चाललाय की ह्याच्यावर बोलायचं नाही. आणि गुप्तरोग कडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुप्तरोग झालायच हे गृहीत पकडलं जातं. मुळात रोग आहे का नाही तो, हे पण इथून सुरू होतं. रोग कधी वन्स आयडेंटिफाईड और डायग्नोस्ड, तोवर फक्त माहितीसाठी पण पडलं होतं, माहितीसाठी पण जायलाच पाहिजे. आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स माझ्या मते आजच्या काळाची गरज आहे की ज्याच्यावर एज्युकेशन पाहिजे, अलर्टनेस पाहिजे, पण आउट ऑफ प्रपोर्शन पण त्याची भीती बाळगणं चांगली नाही. कारण तुम्ही जर कन्सेंटने व्यवस्थित कॉन्डम वापरताय, कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरताय आणि फुल प्रिकॉशन घेताय, तर ते काही होत नाहीत. इफ यू आर इन अ मल्टिपल पार्टनर्स, यू आर पॉलिगॅमस, तर तुम्हाला बेसिक ज्ञान असलं पाहिजे. पण मग ते आउट ऑफ प्रपोर्शन पण त्याची जर भीती बसली ना ग, तरी मग प्रॉब्लेम होतो. आय हॅड अ केस, त्या मुलीला खूप आवडायचं की द मॅन शुड गो डाऊन अँड लीक हर वल्वा, आणि त्यांचं नातं खूप छान होतं. पण त्या मुलाला वाटायचं मी, आणि मोनोगॅमस होता, म्हणजे मल्टिपल पार्टनर्स पण नव्हते, तर मी जर लीक केलं म्हणजे मला STI होणारच, सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन होणारच. तर नाही होणार ना, यू जस्ट गो गेट टेस्टेड, लॅबमध्ये जा किंवा रेग्युलर गायनाकोलॉजिस्ट किंवा गुप्तरोग तज्ञाकडे जा, पण गेट टेस्टेड. आणि टेस्ट करण्यासाठी यू नीड नॉट फॉल इल. तुम्ही नॉर्मल हेल्दी रिलेशनशिपमध्ये आहात, समजा माझं ठरतं की आता मला ह्या मुलासोबत पुढे जायचंय, माझ्या मते पहिला ना तुम लैब में जाओ और नॉर्मल STI टेस्टिंग करा दो. बाकी कंट्रीज में तो एकदम नॉर्मलाइज्ड आहे. माझ्या कित्येक कपल्सला जो लग्नात नसताना असं कसं मॅडम STI टेस्ट करा म्हणायचं, अरे HIV टेस्ट किए बगैर आप सेक्स कैसे करेंगे किसी के साथ. म्हणजे हे नॉर्मलच असलं पाहिजे, हे गुप्त नाही, हे ओपन थिंग आहे की चल बाई पहिले दोनों HIV का टेस्ट करते. कारण तुम्ही कमिटेड आहात का अजून नाही, मोनोगॅमस आहात का नाही, तुम्हाला त्याची मागची हिस्ट्री माहिती आहे का नाही, तुम्ही डायरेक्ट इंटरकोर्स कराल किंवा ओरल सेक्स जरी कराल तर तुम्हाला आजार होऊ शकतो का, तर होऊ शकतो. आणि HIV आणि STI, आणि HIV तर एक झाला, पण नॉर्मल फंगल इन्फेक्शन्स, कारण फंगल इन्फेक्शन्स गो फॉर इयर लॉंग, 2 year लॉंग, इट टेक्स अवे युअर इम्युनिटी, आणि ते चांगलं नसतं तुमच्या तब्येतीसाठी. ते अवॉइड करायला आजकाल एकतर वॅक्सिनेशन्स पण छान आहेत, आणि मुख्य म्हणजे त्या पार्टनर सोबत तुम्ही इंटरकोर्स करणाऱ्या, म्हणजे इंटरकोर्स करण्याचा इतका भरोसा तुम्हाला बसलाय, एवढी तुमची ओपननेस आणि विलिंगनेस आहे, फक्त लॅबमध्ये जाऊन टेस्ट करण्यात तुमचं काय अडतं. आणि जर ते नसेल ना तुमच्यात, तर देन बॉस यू आर नॉट रेडी फॉर द कृती यट. मग नका करू. आणि नका करू म्हणजे किसिंग मध्ये पण मी नका करू म्हणते की आम्ही फक्त किस केलं, हा आम्ही खालचं काही नाही केलं. अरे सो हु सेड की ओरल से इन्फेक्शन नहीं होगा. मग एक बूंद ब्लड देके टेस्ट लेके ये देखो हमारा सब निगेटिव्ह आहे, हे किती कॉन्फिडन्स वाढवू शकतं. वर्षातनं एकदा करून घ्या. किंवा द मोमेंट यू चेंज युअर पार्टनर, तुम्ही पार्टनर चेंज करताना किती कूल, मेरा मूव ऑन हो गया, ऐसा हो गया, वैसा हो गया. बट नाउ इफ यू आर गोइंग इनटू अ न्यू पार्टनर, यू नीड दैट गुप्तरोग तज्ञ. मोर देन गुप्तरोग तज्ञ, you just need to go to a lab,
and get yourself tested. Getting tested should be normalized. Every birthday you get tested, and every time new partner you get tested. Without that you can't take a step. कुठल्या गोष्टी नॉर्मलाइज व्हायला हव्यात? लाईक आपण अशा 5-10 अशा गोष्टी सांगूया की ह्या गोष्टी नॉर्मलाइज व्हायलाच हव्यात. त्याच्यावर डिस्कशन नाही होत, पण ह्या 5 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत नॉर्मलाइज करायला. 5 गोष्टी. पहिलं तर असं बोलणं मला खूप भारी वाटतं की मी 50शीतली आहे. यू गाईज आर ऑफ अ डिफरंट जनरेशन. तर 2 डिफरंट जनरेशन्स कॅन सिट टुगेदर अँड टॉक ऑन सेक्स. गरजेचं नाही मी मित्राशीच बोलेन, मैत्रिणीशीच आणि डॉक्टरशीच बोलेन, पण मला बोलता आलं पाहिजे. आता काल सांगलीला कार्यक्रम झाला तर मी बाबांसोबत, माझ्या बाबा 80चे आहेत, माझा भाऊ 42चा आहे आणि मी आणि आई असे त्या. माझे बाबा माझे व्हिडिओज नाही बघत, माझे बाबा सेक्स हा शब्द नाही उच्चारत, पण मी त्यांना डिटेल सांगत होते. बाबा मग मी हा पॉईंट बोलले, मग मी तो पॉईंट बोलले, मग मला हे 2 पॉईंट लक्षातच नाही आले, तर आता तुमच्याशी बोलताना लक्षात आले. बाबा म्हणे एवढा महत्त्वाचा पॉईंट तू बोलले नाही, आता तू त्यांना मेल टाक आणि तुझा हा मुद्दा त्यांना टाक. हा जो संवाद आहे, हा संवाद परे आप किस उमर के हो शुड बी नॉर्मलाइज्ड. सेकंड, सगळ्यात पहिली गोष्ट, सेक्स इज प्लेजर. ते शुड बी, म्हणजे असा मंत्र होना चाहिए 2025 का कि सेक्स इज प्लेजर. इट इज नॉट मेसी, इट इज नॉट डर्टी, इट इज नॉट पेन. सेक्स इज नेव्हर पेन. दुखलं ते सेक्स नाहीच, ते दुखत नाहीच. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, चौथ्यांदा, 10व्यांदा ते नाही दुखत, ते प्लेजर असतं, ते सुख असतं. आणि एका व्यक्तीसोबत तुम्ही 100दा पण केलं तरी ते सुख असू शकतं. त्याचा संवाद असला तर ते मरुस्तवर सुख असू शकतं. त्या व्यक्तीसोबत तुम्ही प्रेम करत करत आपला जीव देऊस्तवर ते सुख असणार. हे नॉर्मलाइज झालं पाहिजे. थर्ड, वन शुड ऑल्सो नॉर्मलाइज फॅन्टसीज. सेक्स अँड फॅन्टसीज शुड नॉट बी अ मॅटर ऑफ जजमेंट. माझी फॅन्टसी आहे ना ग, मला हे असं असं आवडतं, मला असं असं करायचं आहे. माझ्या पार्टनरनी हेल्प केली ते करण्यात, फेअर इनफ. नाही केली तर ऐकून तरी घेतलं. तर वन शुड नॉर्मलाइज फॅन्टसीज, कारण फॅन्टसीज कीप युअर ब्रेन ॲक्टिव्ह. आणि पिट्युटरी ग्लँड वर असतं ना ग, कारण ओव्हर सिमिलॅरिटी होते त्याच व्यक्तीसोबत, सगळं माहीत झालेलं असतं. मग त्याच्यात नाविन्य आणण्यासाठी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायची गरज नाही आहे. You need to just fantasize, have some nice visuals, and body gets a new kick, na? That's not that, तो spark परत येतो. So that is third thing. तुला 5 पाहिजेत. अजून sex can be done daily. That should be also normalized. त्याच्यावर खूप बवाल असतो. माझी कुठलीही रील ज्याच्यामध्ये मी म्हणते ना सेक्स कॅन बी डन डेली, काय मॅडम मग तुम्ही करता का डेली, असं ते ट्रोल चालू होतं. अरे मी नाही करत, पण जो करतो, ज्याला जमतं, ज्याची इच्छा आहे आणि ज्याला पेलतंय आणि ज्याच्याकडे कन्सेन्शुअल पार्टनर आहे, त्याला नका ना जज करू. लेट हिम डू डेली. तुम्ही दररोज जेवता म्हणून आम्ही बोलतोय का? नाही ना बोलत आहे. महिनाभर उपवास पण करता, पण सो डोंट जज पीपल ऑन देअर प्रिफरन्सेस. हा, आणि त्याच्यावर एक फक्त सब क्वेश्चन विचार, त्याच्यावर असं पण बोललं जातं ना, अरे शरीर आहे, पुन्हा शरीराचं काहीतरी बोलणाऱ्याला सायन्स वगैरे काय माहिती नथिंग, पण त्याचं कन्व्हिक्शन एवढं असतं की मी लॉजिकनेच सांगतो अरे शेवटी शरीर आहे, बायोलॉजिकल काय नाही असतं. सो बायोलॉजिकली बॉडीला पॉसिबल आहे दररोज ऍब्सोल्युटली. दररोज युरिन करतो, दररोज मोशन करतो, दररोज जेवतो, सुसू पॉटी खाना पिना सब करते हैं ना हम. दररोज झोपतो ना, 8 तास झोपतो ना. मग काहींना नाही झोप लागत. मग ज्यांना झोप नाही लागत ते आपल्याला म्हणतात का तुम्ही कसे दररोज झोपता. तुम्हाला झोप नाही लागत, फेअर इनफ, यू मे नीड सम प्रोफेशनल हेल्प. पण त्याला छान झोप लागते, दॅट पर्सन डजंट नीड प्रोफेशनल हेल्प. त्याला लागत नाही. एखाद्याला छान डिझायर आहे, पार्टनर आहे, कन्सेंट आहे, मग तो मोनोगॅमस आहे, मग तो पॉलिगॅमस आहे, त्याला नका जज करू. आणि येस, ऑल्सो शुड बी नॉर्मलाइज नॉट डुईंग सेक्स. ज्याला नाही करायचंय, ज्याला नाहीच त्याच्यावर बोलायला नाही आवडत, त्या डिस्कशनमध्ये भाग घ्यायला नाही आवडत आणि त्याला ते नाहीच अपील करत, दॅट इज ऑल्सो ह्युमन. दे आर ऑल्सो ह्युमन्स. डोंट, म्हणजे त्यांना आपण आपल्या कम्युनिटीमधनं असं डिस्कार्ड करतो, कारण मग त्या डिस्कशनमध्ये त्यांना असं आउट ऑफ प्लेस फील व्हायला लागतं. कारण मला तर हे आवडत पण नाही, करायचं पण नाही आणि मला इच्छाही नाही आणि मला त्याच्याने काही त्रासही नाही होत आहे. And I'm happy in my world. So we as society or we as few friends, suppose तुमचा 10 लोकांचा एक ग्रुप आहे, बायका असतील, एनी युअर जनरेशन, त्याच्यामधला एकट्याला ना हे नाहीच, ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. सो
don't disconnect that person. Normal is not doing sex. It should be okay ना. It is his wish, will, मर्जी, और वो बंदा खुश है ना उसके दुनिया में. So yeah, respect should be there. I guess this much should be normalized. खूप सुंदर आहे. हे सोल्युशन बेस जे आपण बोलायला लागलोय त्यालाच अजून जोडून मला असा प्रश्न विचारायचा की खूप वेळा असं होतं की सेक्स बद्दल म्हणजे आता पॉर्न बघू नका, हे करू नका, जसं तुम्ही म्हणाल व्हॉट नॉट टू डू हे सांगितलंय, पण पॉर्न बघायचं नाही मग काय करायचं, मग मासिकं वाचायची का तर ते पण नाही करायचं, मग काय करायचं, काय करायचं हे कोणी सांगत नाहीये, नुसतं काय करू नका हे सांगताय. सो तुम्ही काय सांगाल की एखादा म्हणजे सगळे तुमच्यापर्यंत रिच आउट होऊ शकणार नाहीये किंवा एक्सपर्ट्स पर्यंत आपण असं म्हणू, पण मग सुरुवात जेव्हा होते गोष्टींना किंवा 10वीत 12वीत जेव्हा हे वय असतं ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं, तेव्हा मुलांनी काय करावं हे तुम्ही सांगा. काय करावं ॲज अ फिलिंग अँड ॲज अन ॲक्ट. पहिलं तर ह्या 2 सेक्शन्समध्ये त्याला ठेवणं गरजेचं आहे की मला एक फिलिंग आहे, सेक्सची एक फिलिंग डिझायर असते आणि मग ॲक्ट असतं. आणि ह्या अशा नैसर्गिक अर्जीस आहेत ना ग की ह्यांना सप्रेस न करता ह्यांना एक्सप्रेस कसं करायचं हे एक्सप्लोरेशन आणि एक्सपेरिमेंटेशन लागतं. आता एक्सप्लोर आणि एक्सपेरिमेंट करताना एक आहे मी माझं शरीर, एक आहे मी आणि माझं पार्टनर. तर मी आणि माझ्या पार्टनरमध्ये कन्सेंट आणि कम्युनिकेशन ज्याशिवाय ते करणंच म्हणजे बावटपण आहे म्हणजे. सो दॅट इज वन थिंग यू कॅन डू. अँड विथ माय ओन बॉडी आय कॅन एक्सप्लोर, गर्ल्स एस्पेशली आय कॅन एक्सप्लोर. इथे फक्त काय भान ठेवावं लागतं माहिती, ॲडिक्शन ज्याला आपण म्हणतो. वेन वी टॉक अबाउट मॅस्टरबेशन और वेन वी टॉक अबाउट एक्सप्लोरेशन ऑन युअर ओन, तर ते छान वाटायला लागतं ना, ती किक बसायला लागते. मग यू गेट प्रो. आता मला ही कॉफी तुम्ही 1 कप दिली, इथे 1 कप कॉफी पिऊन मी थांबायचं आहे, हे ट्रेनिंग महत्वाचं. ही 1 कप कॉफी प्यायचीच नाही का, दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प. आय एम गोइंग टू गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स कॉफी. पण मी 1 कप कॉफी पिली, नीट मगमध्ये पिली, नीट पद्धतीनं पिली, आणि मग मी माझा बाकी फुल दिवस ती एनर्जी, त्या एनर्जीचं प्रोडक्टिव्हिटी मी बाकी गोष्टींमध्ये वापरली. मग सेक्शुअल एनर्जी इज अमेझिंग. सेक्शुअल एनर्जी वन्स यू गेट यू, आणि फिमेल्स ऑर्गॅझम मिळाल्यानंतर 4-5 दिवस फेदरलाईट वाटतं, आणि मग असं सगळं जग असं सुंदर दिसायला लागतं. अगदी हिटलर सामने आके खडा रहेगा तो उसको भी हम गले लगाएंगे, अशी ती फिलिंग असते. हा म्हणजे यू यूज इट ना, यू चॅनलाइज इट. सो आय एक्सप्लोर माय सेक्शुअल एनर्जी, आय गेट प्रोडक्टिव्ह, and I know where to use it. If I'm not using it somewhere, and then if I get addicted to it, that's not going to help. So that is the no part only. Not to express. मला सांग ना, हे नका बघू, हे नका बघू, काळं मांजर बघू नकाचं उदाहरण आम्ही नेहमी घेतो. काळं मांजर नका बघू म्हटलं की काळं मांजरच दिसतं समोर. पण मग त्या मांजराला आपण पाळू शकतो ना, टेम करू शकतो, ट्रेन करू शकतो. बॉडी इज ब्युटिफुल, यु नो, बॉडी इज वन ब्युटिफुल थिंग गॉड इज गिव्हन अस, की आपलं मेंदू आपल्या शरीराला नीट ट्रेन करू शकतो. अगदी नीट. तुमचं शरीर कधीही खोटं बोलत नाही, ते ऐकतं आणि शरीर बोलतं. तर माझं शरीर आज काय बोलतंय हे मी आधी ऐकणार, आणि मग मी त्या शरीराला तसं पुरवठा देणार. मग मी माझ्या शरीराने खूपच भूक वाढतेय तर मी त्याला ट्रेन करणार की बघ आजच्यासाठी एवढं बास, आज आपण इतकं एक्सप्लोअर केलं सो एवढं बास. सो विथ माय ओन दिस मच एक्सप्लोअर, विथ माय पार्टनर दिस मच एक्सप्लोअर. मला सांग ना ग ह्याच्यात काय अवघड आहे. आत्ताच आपण ह्या पॉडकास्टच्या आधी दोघं पण आपले केस बरोबर करत होतो, मेकअप केला, आपण तासभर नाही करत बसलो, ते जितकं सेट झालं केलं आणि आलो. सो वी न्यू की ह्या पॉडकास्टसाठी पर्टिक्युलर अटायर पाहिजे. सो वी नो वेअर टू स्टॉप. प्रॉब्लम सेक्स में सा है, स्टार्ट ही करने नहीं देता है कोई. अभी नहीं बाद में टाइम नहीं आया, अभी टाइम आए पे तुमको सब समझ. हु आर यू टू डिसाइड द टाइम. हाँ, देयर इज एन अडल्टहुड, देयर इज अ कॅलेंडर, सॉरी कॅलेंडर म्हणते, देयर इज एन आधार कार्ड जिथं 18ची तुमची बर्थ डेट येते, मग तुम्हाला त्याचं लायसन्स मिळतं ऍक्टसाठी, इमोशनसाठी नाही. तुम्ही नाही ठरवू शकत. ती फिलिंग माझ्या 4थीत येऊ शकते, ती फिलिंग कुणाला 40शीत येऊ शकते. सो
सो यू हॅव टू अंडरस्टँड दिस अँड यू हॅव टू ट्रेन युअर बॉडी. वन्स यू ट्रेन युअर बॉडी, शरीर खूप सुंदर आहे गं, शरीर साथ देतं. शरीर कधी धोका नाही देत, कधी नाही. पण आपण आपल्या शरीराला ओळखलंय का? आपण शरीराशी बोललो का? आपण शरीराला नुसतंच थांबवतोय का? कि त्याला उछलते आना चाहिए ना रे. अगर मैं 48 की भी हूँ और अगर मुझे अच्छा ऑर्गेज़म मिला तो मेरे को उछलते आना चाहिए. मुझे खुश होने की आज़ादी होनी चाहिए. हम खुद को इतना ऐसे कंस्ट्रिक्ट करते हैं इस टॉपिक पे कि हम बांधे रखते हैं. द वल्वा कॉन्स्ट्रिक्ट्स, द पेनिस गोस इनटू परफॉर्मेंस प्रेशर. हम खुद को थोड़ा सा फ्रीडम देंगे आणि फ्रीडम कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. सो व्हेन यू नो हाउ मच टू फ्री, कितना हाथ मैं हिलाऊं कि किसी का नाक को मैं इंजर नहीं कर रही हूँ या खुद को नहीं इंजर कर रही हूँ या किसी प्रॉब्लेम में नाही गिरी हूँ. एवढी काय समज एका अडल्टला नसते का म्हटली? असते ना गा, तेवढा तरी समज असतेच. आपण त्याचा बाऊ करून ठेवलाय, आपण त्याचा एवढा बाऊ करून ठेवलाय की काय विचारू नको. पिक्चर रिलीज झाली बोललं की चालतं. आता बजेटवर केवढे लोक बोलत असतो, म्हणजे ज्याला कळत नाही त्याला तो सुद्धा बोलतो. तिथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण इफ आय एम टॉकिंग ऑन सेक्स, इट बिकम्स अ बोल्ड टॉपिक ना. सो वी रिमूव्ह द वर्ड बोल्ड, वी मेक इट नॉर्मलाइज. असं टेबलवर बसून बोललो. पण आता बदलतीये सिच्युएशन 100%. जे की तुम्ही म्हणालात की तुम्ही सांगलीत एक हो, सांगलीत तर इव्हनिंग मॉर्निंग टू वी स्पोक विथ डॉक्टर्स. देवर 500 डॉक्टर्स इन फ्रंट ऑफ मी, ऑल जनरल प्रॅक्टिशनर. जीपी कॉनचं होतं. पण इव्हनिंग इट वॉज ऑल, म्हणजे मी असं म्हणेन खूप काय एज्युकेटेड होते. एज्युकेटेड इन द सेन्स एज्युकेटेड विथ अ डिग्री वगैरे रहेंगे, बट दे केम फ्रॉम अ सांगलीच्या सिटीमधल्या गावखेड्यातल्या लोकमत आणि पुढारीमध्ये ऍड दिली आणि व्याख्यान होतं. मला ते व्याख्यान काय असतं हेच माहिती नव्हतं. तर मी माझ्या मैत्रिणीला पण विचारलं, म्हटलं हे व्याख्यान म्हणजे? ती म्हणे जसं बोलते पॉडकास्टमध्ये. अगं म्हटलं ते तिथं प्रश्न उत्तर असतात, इथं मीच बोलायचंय. मग ती म्हणे तू बोल, तुला काही नाही होणार. त्यामुळे मला व्याख्यान काय असतं हे माहित नव्हतं. मी माझ्या डोक्यात एक अशी स्क्रिप्ट बनवली होती, बॉलिवूड गाना ये वो ऐसा आपण बोलेंगे, इंटरॅक्टिव्ह करेंगे, दिस दॅट. आता मी जेव्हा तो ऑडियन्स पाहिला तर पाहिल्याबरोबर माझ्या असं मेंदूत आलं, एक तर सगळे 40शी अबोव, मी जरी 48 असले तरी माझी वेवलेंथ ही 28 आणि 30 वाल्यांशी जुळते ग. माझी वेवलेंथ माझ्या वयाच्या कुठल्याच लोकांसोबत कधीच जुळत नाही. म्हणजे ह्या विषयामुळे कारण आय स्पीक ऑन फिमेल ऑर्गॅझम. नन ऑफ माय फ्रेंड्स, फिमेल फ्रेंड्स लाईक मी स्पीकिंग ऑन फिमेल ऑर्गॅझम नाही चालत. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मोजून मला 2 किंवा 3च फ्रेंड्स आहेत वेअर आय टॉक दिस अँड वेअर दे एग्री. मोजून 3. असं होतं की सगळ्यांच्या पुढे नाही बोलत आहेत आणि मग हळूच दे हेट विथ बिलीफ सिस्टम. दे लुक इट ॲट म्हणजे पाप असं बघतात ते चुकीचं. मग दे आर नॉट देअर. आय डोंट एज्युकेट. सी रिमेंबर, एज्युकेशन इज नॉट फॉर ऑल. सेक्स एज्युकेशन इज नॉट फॉर ऑल. इट इज फॉर द वन हु इज हंग्री, ज्यांना ऍक्च्युअली गरज आहे किंवा ज्यांना ऍक्च्युअली इंटेंट आहे. हा इंटेंट, जिथं त्यांचा ठाम बिलीफ आहे तिथे नाही तुम्ही काही करायला पण नाही पाहिजे आणि काही बोलायला पण नाही पाहिजे. मग नाती खराब होतात आणि मला नाती नाही ना खराब करून घ्यायची. सो आय वॉज टॉकिंग अबाउट दॅट सांगली अँड देन आय सॉ ऑल दॅट क्राऊड. आणि मी तिथं ती माझ्या मेंदूत स्क्रिप्ट बदलली अँड वी स्पोक मोर ऑन जनरेशन गॅप ऑफ सेक्स. कारण तिथे सगळे मॅक्झिमम आई बाबा होते आणि मला आठवतं, मला 3-4 लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण मी जेव्हा विचारलं तुमच्या मुलांची लग्न झाली आहेत आणि तुमच्या हिशोबाने तुमची मुलं सुखी संसारात आहेत आणि मी जर सांगितलं उठून तुम्हाला की तुमच्या मुलाचं लग्नाला 2 वर्ष झालेत पण त्यांनी अजून सक्सेस केला नाही आहे, ह्याचा तुम्हाला खबर नाही आहे, कानोकान तुम्हाला खबर नाही आहे ह्याची. आणि तुम्हाला असं वाटतं दर दिवाळीला दसऱ्याला मुलगा येतोय, सून येते, सगळी पूजा होते आणि ह्याचं सगळं नीटच चाललंय. गुड न्यूज काय, अजून 4-5 वर्षांनी येऊ द्या, आम्हाला काही घाई नाही आहे मुलाची, पण त्यांचं नीट चाललंय. पण नीट चालल्यामध्ये जर मी हा विधान देते की त्यांनी सेक्सच केलेला नाहीये कारण त्यांना जमत नाहीये, इच्छा असून जमत नाही आहे. देवर 40+, 50+ पीपल, आय डोंट नो हाऊ, बट दे गॉट कनेक्टेड मिथाली. दे गॉट सो कनेक्टेड. 20 मिनिटाचं ते व्याख्यान मी दिलं, संवादावर बोलले मी, सेक्स आणि संवाद. आणि त्यानंतर मला वाटतं 20 मिनिटं लोकांकडे केवढे प्रश्न होते ऑन माईक, कॅमेऱ्यावर ते कव्हर अप होत होतं, दुसऱ्या दिवशी पेपरला जाणार होतं, पण एकाही माणसाला लाज नाही वाटली
प्रत्येकाने ओपनरित्या खंबीरपणे आपले आपले प्रश्न विचारले, मग सोसायटी बदलते ना. आणि विचार कर, गाव खेड्यापासून सोसायटी बदलते, कारण पहिल्या 20 मिनिटात ती जागा क्रिएट झाली. त्यांना तो विश्वास आला की आपण ह्या मॅडमला काही विचारू शकतो, ह्या ना समजून घेतील, उत्तर आलं तर देतील, नाही माहित असेल उत्तर तर नाही समजेल, जज नाही करणार. ऍक्च्युली चांगलं आहे, कारण असं पण तर असं नाही की त्यांचा समज काही प्रॉब्लेम्स आहेत ते बोलू नाही शकले, सो ते प्रॉब्लेम्स इन टर्म्स ऑफ अपेक्षा ते मागच्या जनरेशनवर टाकतात. दुसऱ्याकडून तुम्ही केलं नाही, हे नाही केलं, पण इव्हेंच्युअली त्यांना पण कुठेतरी गिल्ट असणार आहे, पण हे मला पण तर जमलं नव्हतं, हे माझं पण चांगलं नव्हतं. सो इव्हेंच्युअली 40+ जर बाहेर येतात तर आपल्या वयाच्या जनरेशनला मे बी ते चांगलं आहे की देवर लाईक अरे हा काहीतरी असेल. विचारलं पाहिजे फक्त मुलांबद्दल नाही तर ते स्वतःबद्दल पण रिलेट करू शकत असतील. आय हॅड सो मेनी नाईस क्वेश्चन्स ग. कोणी इरेक्टाईल डिस्फंक्शनवर, कोणाचं म्हणणं आमचं डायबिटीज झाले मॅम, कोणाचं म्हणणं आमचा मुलगा वयात आलाय, आम्ही कसं बोलू. मग मी म्हटलं काका तुम्ही आपल्या बायकोशी कधी बोललाय? म्हणे छे मॅडम त्यांच्याशी कसं बोलणार. अरे तुम्ही आपल्या बायकोशी नाही बोलणार, मुलगा कसा तुमच्याशी बोलणार. पण तेव्हा रिसेप्टिव्ह, तेव्हा सो रिसेप्टिव्ह. तिथे काहीच वल्गॅरिटी घालणं पण काही नव्हतं, काही ट्रोल नव्हतं, कुणाला काहीच तिथं वावगं वाटत नव्हतं. आणि इफ दैट ग्राउंड लेवल पे हम बदलाव ला सकते हैं तो ग्लोबल लेवल पे पक्का लाएंगे, क्यों नहीं लाएंगे. आणि सुरू केलं की होतं ग, सुरू केलं की माझ्या मते महाराष्ट्र तरी 100% रेडी आहे अशा टाईपच्या संवादाला. आणि सेफ आहे आपलं राज्य. आणि मराठी भाषेत तू बघ असं एक गोडवा आहे, असं एक आदर आहे. त्या भाषेत बोलताना असं आपलं आपलं वाटतं. आणि मग लोक रेडी आहेत, त्यांना फक्त त्यांच्या भाषेत त्यांना समजेल असं सांगणं अपेक्षित आहे. आणि लगेच बदल अपेक्षित आपण पण नाही ठेवला पाहिजे. त्यांना ते सिंक करायला, हजम व्हायला, दॅट्स द राईट वर्ड. आणि देन दॅट चेंज विल अपिअर. सो वी ऑल्सो, म्हणजे जनरेशन वाईज म्हणते, आय एम कन्सिडरिंग मायसेल्फ एज यंग जनरेशन, पण ते जनरेशन शुड अंडरस्टँड की 25च्या पोरांनी पण आपल्या आईबाबांना असं तुम्हाला नाही कळतो ह्याच्यातलं काय असं नाही केलं पाहिजे. आणि 50 आणि 60तल्या आई वडिलांनी पण हा अप्रोच ठेवला पाहिजे की तुमच्या वेळेचं वेगळं होतं, आत्ताचं वेगळं आहे, आधी आपण समजून घेऊ. घरात आजी आजोबा असतील तर ह्या तिन्ही पिढ्यांनी एका प्लॅटफॉर्मवर यायला हरकत नसायला पाहिजे. कारण दॅट विल ब्रिंग यू मोर क्लोजर. इट शुड बिकम अ डायनिंग टेबल कन्व्हर्सेशन ना. चेष्टा हशी मजाक करता आली पाहिजे त्याच्यावर. काय रे असं, काही नाही होत रे असं. म्हणजे there should be a smile on the face when you talk about sex. लाजणं असलं पाहिजे, but there should be smile. ती जे स्केरी फेस होतं बघ, ते शॉक्ड फेस होतं ना, तर शॉक्ड फेस तो तरी गेलाच पाहिजे, तो गेला पाहिजे. कारण मी हिच्याशी बोलते आणि ही शॉकमध्ये गेली हे मला हिच्या डोळ्यातच दिसणार. मी तिसरं वाक्य बोलणारच नाही ना, जरी ही तोंडाने काही नाही बोलली. पण इफ शी इज गोइंग इन शॉक when I'm narrating something, तिसऱ्या चौथ्या वाक्याला मला कळतं की इथं पुढे बोलायचं नाही आपल्याला, काही गप्प बसा. अजून एक माझं ऑब्झर्वेशन असं सांगतं, म्हणजे हे मी मूवीजमध्ये पण बघितलंय की 3 जनरेशन जे आता तुम्ही सांगितल्यात, मुलं, आई बाबा आणि आजी आजोबा, तर मुलांचं आणि आजी आजोबांचं कनेक्शन जास्त असतं आणि आई बाबांचं कमी असतं त्यांच्या बरोबर, मुलांबरोबर. तर हे ऍक्च्युअली आहे तुमच्या बाबतीत अशी? आय एम द पर्सन. माझी आई आणि माझी मुलगी त्यांचं जाम पडतं. पण एक्सेप्शन टू दिस इज सेक्स अगेन. सगळे विषय माझी आई आणि माझी पोरगी सगळे विषय बोलते. पण ते माझी मुलगी बॉयफ्रेंड सेक्स बद्दल माझ्याशी आता फॉर्च्युनेटली विहावर आहे. त्यामुळे तुझे म्हणते हे बाकी सगळ्यात जमत आहे. पण इथला तो दोरा जुळायला मधले हे आई बाबा महत्वाचे. मगापासून एक प्रश्न ऍक्च्युली मला विचारायचा होता की तुम्ही सांगितलं एक मॅरेज होतो ज्यांच्या 22 इयर्स पर्यंत पेनिट्रेटिव्ह सेक्स नव्हता किंवा बरेचशी सारी लग्न आहेत, पण इव्हेंच्युअली ते तुमच्याकडे आले. सो तुम्हाला असं डेफिनेटिव्ह फरक काय दिसला? कारण ते एका साईडला सांगत होते की आमचं चालू आहे, मे बी ते आतमधून सहन करत असतील, पण प्रिटेंड करताना तर ते ओकेच दाखवत होते. सो मग त्यांच्या प्रिटेंड करण्यामध्ये कसा फरक झाला किंवा इव्हेंच्युअली त्यांच्यात असे फरक काय दिसले तुम्हाला? इन सच केसेस एस्पेशली विथ फिमेल्स, तर तिथं मला प्रॉपर मॅस्टरबेशन टेक्निक्स, ऑर्गॅझम कसा घेऊ शकता तुम्ही तुमचा, कारण ते लग्नातनं बाहेर पडायचं आम्हाला नाही.
आम्हाला डिवोर्स घ्यायचा तर नाही. म्हणजे असा नवरा आहे जो तुम्हाला सुखच देत नाही पण तुम्हाला तरी लग्नातनं बाहेर पडायचंच नाही, हे जेव्हा माझा क्लायंट सांगते तर आय कॅन्ट गिव्ह देम दॅट सोल्युशन ऑल्सो. आणि ॲज अ कोचिंग ना, काउन्सिलिंग पेक्षा कोचिंग थोडं वेगळं असतं, जिथं यू टेक द डिसिजन्स पण आय गिव्ह द क्लॅरिटी. पण मग निदान आता जेव्हा 22 वर्ष गेलेतच आहेत आणि ऑर्गॅझम्स फॉर्च्युनेटली फॉर फिमेल्स मरुस्तोवर येऊ शकतात. फॉर्च्युनेटली आपल्याला असं वाटतं मेनोपॉज झालं, हे झालं, ते झालं, आता तीर्थयात्रेलाच जायचं, ते करून येऊन पण तुम्ही तुमचे ऑर्गॅझम्स एन्जॉय करू शकता. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांना आणि त्यात पण ती लेडी रेडी असेल तर. मला आठवतं पुण्यात मी एकदा आले होते, ऑफलाईन सेशन घेतला होता. 76 वर्षाची बाई माझ्याकडे ऑफलाईन सेशनला आली होती. ती म्हणे मॅडम मला ते तुमचं काय ऑर्गॅझम असतं ना ते अनुभवल्याशिवाय मारायचं नाही. झालं म्हणे यांच्याशी डोकं लावून सगळा संसार आमचा सगळा झाला, मला मुलं सून नातवंड सगळं होतं तिला. सो आय स्टेड एट MG रोडच्या हॉटेलला, काय तरी कॉर्नरला हॉटेल आहे बघ, तिथं वर मला आठवतं तर सेशन तिथं हॉटेलमध्ये आली मला भेटायला. आणि त्यांना एक्सप्लेन सगळं सांगा मला ते काय काय असतं, क्लिटोरिस कसं असतं. तिनं व्हायब्रेटर्स परचेस केले, शी एन्जॉयड हर ऑर्गॅझम्स. मग निदान मला 76 ॲट द एज ऑफ 76 मग निदान मी माझ्या शरीरावर प्रेम केलं ना. कारण काय होतं रे, आपल्याकडे लग्न केलं म्हणजे मला प्रेम हाच करणार, ही बिकम्स द सेंटर ऑफ माय युनिव्हर्स. माझ्या मते लग्न माझ्या युनिव्हर्सचा एक भाग आहे, त्याच्यात नवरा अजून एक भाग आहे, फॅन्टॅस्टिक आणि खूप इम्पॉर्टंट भाग आहे ते. पण हा एक भाग आहे, हा एक भाग आहे आणि हा एवढा युनिव्हर्स, त्याच्यात मी पण आहे ना. आय एम देयर. माझं काम आहे भरा हुआ घड़ा दूसरे को प्यार करता है ना. मेरा बिलीफ है मेरा घड़ा यही भरेगा. अब ये भर ही नहीं रहा 22 साल से, तो हम ऐसे ही तो जान नहीं देंगे ना. तुझ्या प्रश्नाचं सिंपल वाक्य आहे, ॲटलिस्ट नथिंग कॅन रिप्लेस व्हॉट ऑर्गॅझम्स माय पार्टनर गिव्स मी. नथिंग ऑन अर्थ कॅन रिप्लेस दॅट. पण मग तिथं कॉम्प्रोमाइज आलं. पण मग काय अरमान का गला घोटने का की जाके अफेअर करणे का. आणि आज पण पेड सेक्स हे जास्त पुरुषांच्याच ह्याच्याने आहे. फिमेल्स आणि पेड सेक्स हे होतंय, नाही असं नाही होतंय. पण आय डोंट वॉन्ट पॉलिगॅमी, आय वॉन्ट टू बी मोनोगॅमस. पण आय वॉन्ट टू बी मोनोगॅमस, माय पार्टनर इज नॉट एट ऑल विलिंग टू गिव्ह मी प्लेजर. अनेबल टू गिव्ह प्लेजर इज डिफरंट थिंग. नॉट एट ऑल विलिंग टू गिव्ह प्लेजर. एबिलिटी इज वन थिंग, विलिंगनेस कुठून आणायची मला सांग. कुणाच्या अशा मनात विलिंगनेस नाही. एबिलिटी मी स्किल शिकवू शकते तुम्हाला. मी सांगेन हे असं असं करा मग सुख मिळतं. मी पार्टनरला सांगेन असं असं तुमच्या पार्टनरला. एकटा होता काय म्हणे मॅडम ते किती बोर होतं, किती वेळ ते हाताने करायचं. हो लागतं आम्हाला 20 मिनिटं ऑर्गॅझमला. तुम्ही 20 मिनिटं नाही देऊ शकत. बोर होतं म्हणजे काय रे. व्हॉट शुड आय टेल नाउ, टेल मी. सो ही इज नॉट माई क्लाइंट, ही इज नॉट एट ऑल कोचेबल. भाई पैसा लो वापस और जाओ तुम घर. तुमको हम प्यार करने बोल रहे, तुम घडी लगा के बैठे आहे. आणि मग तुम्ही 5 मिनिटात उरकता त्याचं काय. तुमच्या त्या 5 मिनिटात तर आमचं सुरू पण नाही झालंय. कुछ तो इंसाफ रखो यार उधर, और कुछ तो एटीट्यूड रखो. लव इज एटीट्यूड, लव इज अ बिहेवियर, देन इट इज अ स्किल. फर्स्ट इट्स एन इंटेंशन. ना नीयत पे चलता है यार. एक नीयत चाहिए और सेहत चाहिए, फिर दुनिया में खुशी रहेगी. ना आपकी नीयत है ना आपके पास सेहत है, और आप क्या झंडा गाड़ रहे हो गॉड नोस. हे काय होतं माहिती आहे का, म्हणजे आमच्या लेवलला जर इंटरव्ह्यू पॉडकास्टर असं होतं की हे आमच्यासाठी पण नवीन आहे. सो आमच्यासाठी पण हे खूप ओव्हरवेल्मिंग इन टर्म्स ऑफ आम्हाला खूप शिकायला भेटतंय. पण ऍट द सेम टाइम त्या प्रोसेस मधून बाहेर पुढचा सब्जेक्ट. सो या पॉडकास्ट मध्ये खूप वेळातून असं होतं ऍक्च्युली आम्हाला पण ते आवडतं की जेवढं आम्हाला कन्झ्युम करायला आवडतं तेवढंच. मग आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बाउन्सर काहीच जात नाहीये. सगळं समजतंय आणि कळतंय, उमजतंय. आणि मग आणि मला याला बघून कळतंय की तो ना ऐकत असतो. मग त्याला आठवतं अरे मला प्रश्न पण मला याच्यात नाही. कारण मग ऍट द सेम टाइम तेच आहे ना की ओके याच्यात पुन्हा ते पण होतं ना की अरे ना हे कळलं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ यू कॅन ऍक्च्युली डू व्याख्यान. नुसतं व्याख्यान केलं तरी सुद्धा लोकांना कळणार. मे बी सेक्स व्याख्यान असं काहीतरी सांगू शकतो आपल्याच एपिसोडचं. ऍक्च्युली. आणि म्हणजे
असं नॉर्मल आहे ग म्हणजे सेक्सवर व्याख्यान देणं. हे मला सांगलीकरांचं तर जे कोणी ह्या पॉडकास्ट बघत असतील त्यांना असं छान धन्यवाद द्यायचं की सेक्सवर व्याख्यान होतात आणि होऊ शकतात व्हायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे. पीपल आर रेडी टू रिसीव्ह नॉलेज. आपण कसं ग्रेसफुली देतो त्याच्यावर पण अवलंबून आहे. उगीच सोसायटीला नाव ठेवतो का, सोसायटी काही इतकी पण बाद नाही आहे ना. 4 लोक खराब असतील त्याच्यात. त्याच सकाळच्याच इव्हेंटमध्ये 3 डॉक्टर झाले आणि मी कुडची गावची आहे ना, आणि कुडची गाव इज मोर ऑफ मुस्लिम डॉमिनेटेड. माय पेरेंट्स आर, माय फॅमिली इज द टॉप फॅमिली होते. आणि मग ते 3 आले आणि ते टिपिकल गावठी उर्दूमध्ये किसकी बेटी तू, काम आली तू, असं ते तिकडचं लँग्वेज आहे. आणि आय वॉज बेट टेकन अबॅक की दॅट्स नॉट हाऊ यू टॉक टू मी. बट आय थॉट की ओके आपण दिमाग नाही लगाएंगे, कारण लंचची ती वेळ होते. माझं त्या डॉक्टर नायकोडेंनी, ही वॉज व्हेरी नाईस डॉक्टर परवेज नायकोडे, त्यांनी मला जस्ट प्लेट दिली होती. त्यांनाही कळत होतं की हे ना आता नीट नाही होणार आहे. मग ते म्हणे तू इक्बाल सारखी बेटी, म्हणजे मला काय म्हणायचं मिताली, ते असं कुठेच बोलले नाही की तू अशी कशी सेक्सवर बोलत होती. आणि मी वेस्टर्न आउटफिटमध्ये, वेस्टर्न म्हणजे पॅन्ट शर्टमध्ये होते. तर गावात जेव्हा मी जाते ना मिताली, आय टेक दुपट्टा, आय वेअर पंजाबी ड्रेस आणि अभिमानाने घालते. मी गरज पडली तर अशी गोल बांधते आणि मी ते मन मर्जीने करते, बळजबरी नाही करत. कारण मला आवडतं, माझं गाव आहे ते, माझ्या गावाची ती एक चौकट आहे आणि तिथं मी एका बापाची मुलगी म्हणून अभिमानाने वापरते आणि मला काही बळजबरी करत नाही. पण माझ्या प्रोफेशनचा एक ड्रेस कोड आहे आणि माझा टॉपिकचा पण एक दायरा आहे. मग ते म्हणे हा आपण रिश्तेदार आहे. म्हटलं अच्छी बात आहे. ते ना 2 मिनिटं बोलले माझ्याशी, जास्त काही बोलले नाही. आणि ते डायरेक्टली मला काहीच नाही बोलले, पण इनडायरेक्टली इतकं बोलले ना मला, मी इतकी डिस्टर्ब झाले. आणि ऑनेस्टली सांगते मी खूप डिस्टर्ब झाले, कारण ते माझ्या गावचे होते. पण मी डिस्टर्ब झाले का तर झाले. मला हे सकाळचं झालं, मला संध्याकाळी बोलायचं होतं आणि मला माझ्याकडे 1 तास होता मध्ये. मग मी घरी आले, आधी मुलीला कॉल झाला, म्हटलं बिचिंग कॉल आहे, मेरे को बिच करना है, बको मम्मा जब जो बोलना है सब बोलो. मग मी आपलं बडबड तिला ते सगळं. आणि ती लंडनला असते ग, तिचा टाइम झोन माझा टाइम झोन, तिची सगळं गुड मॉर्निंग झाली होती. म्हटलं तू सगळं ऐकून घे. मग आधी कॉल आई बाबांना लावला, म्हटलं असं असं प्रकरण झालंय, तुम्हाला कोणतरी गावात काहीतरी येऊन सांगणार आहे. बाबा म्हणे अगं बेटा तो माणूस डॉक्टर पण नाहीये, तो RMP आहे, त्याच्या नादी कुठे लागते, तुझं संध्याकाळचं इव्हेंट आहे ना त्याच्या तयारीला लाग, इज माय डॅड टेलिंग मी. आणि आय वॉज सो डिस्टर्ब मिताली, आय वुड ॲडमिट. म्हणजे आज मी इतकं बोलली सांगते तर माझ्या आत पण एक स्त्री आहे ना, मी कोणाची मुलगी आहे, कोणाची आई आहे, मी कोणाची फ्रेंड आहे. तुम्ही माझ्याशी कसं बोलताय, इट मॅटर्स. म्हणजे 500 डॉक्टर्स पैकी 497 डॉक्टर्स आर अप्रिशिएटिंग, बट माय ब्रेन इज कन्झ्युमिंग दिस 3 पीपल. लक्षात फक्त 3च राहिले. मग माझी मुलगी तिथे रागवत होती. आणि ह्या गोंधळात यू शुड सी माय फोटोज ऑफ इव्हनिंग. मी ना आधी पंजाबी ड्रेस घातला, म्हटलं आपण ना संध्याकाळी पंजाबी ड्रेस घालून. परत माझ्या पोरीचा कॉल आला, म्हणे आई तू गप गुमान जसं ठरवलं होतं ना तसं तर जाणार आहे. देन मी परत माझ्या रेड शर्ट आणि ह्याच्यामध्ये आले, कानात घातले. पण आय वॉज स्टील इन दॅट. आणि त्यात मला ती स्क्रिप्ट म्हणायची. आणि तू विचार कर, तिथे जाऊन मी आणि स्क्रिप्ट बदलली डोक्यात आणि हे सगळं मी करून आले. पण तिथे तो इव्हेंट इतका छान झाला ना, सो वेन आय केम बॅक टू हॉटेल आय वॉज लाईक व्हेरी हॅपी. म्हणजे दुपारचं मी सगळं विसरले. आणि आता तोंड धुवायला जेव्हा मी आरशासमोर गेले ना, तर तेव्हाच्या गोंधळात ते ड्रॉप्सचे कानातले घातले होते आणि माझ्याकडे 2 पेअर्स आहेत, एक गोल्डन एक सिल्वर. त्या सगळ्या रागाच्या भरात किंवा गोंधळाच्या भरात मी एक सिल्वर घातलं होतं आणि एक गोल्डन घातलं होतं. आणि मग एंटायर लोकमत, पुढारी आणि सगळ्या पेपरमध्ये फोटोज ते गोल्डन कानातले. आणि सो तू विचार कर ना, ॲट दिस लेवल ऑल्सो आय गेट डिस्टर्ब. तर एक ऐसा कपल, एक ऐसा इंडिव्हिज्युअल जिसको बिलकुल एक्सपोजर नाही, तो किती डिस्टर्ब होत असेल जेव्हा त्याला जज केलं जातं. त्यामुळे मिनिमल फ्रॉम दिस पॉडकास्ट, इफ समबडी टेक्स अवे, ॲटलीस्ट डोंट जज पीपल, डोंट जज, बिकॉज इट टेक्स टाइम टू कम आउट ऑफ इट. वेळ लागतो त्याला. आणि कुणाला 5 मिनिटं लागतील, कुणाला अर्धा तास. माझ्याकडे सपोर्टिव्ह फॅमिली, आय डू टेक कोचिंग काउन्सिलिंग रेग्युलरली, पण प्रत्येकाकडे ती मुभा नसते ना. मग नुकसान होतं ना. निदान तुम्ही नाही करत तर दुसऱ्याला ओरबाडू नका, त्याला अशा घाणेरड्या नजराने बघू नका. तेवढं पण केलं तरी बस. या तुमच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या उदाहरणावरनं हे जाणवलं की
सगळेच एज्युकेटेड लोक लिटरेट असतात असं नाही, किंवा एज्युकेटेड असणारेच फक्त लिटरेट असतात असं नाही. सो हे खूप म्हणजे आता काय सांगू मी, आता हे परत एंड करण्याचं याचं काहीतरी घाट घातला तर ते अननॅचरल वाटेल ऍक्च्युली, कारण इतकं छान नॅचरल डिस्कशन झालंय. सो थँक्यू सो मच. थँक्यू म्हणण्यापलीकडे माझ्याकडे काही नाहीये. खूप खूप इन्फॉर्मेशन मिळाली मला. असं आज खूप म्हणजे असं नेहमीच वाटतं प्रत्येक पॉडकास्ट किंवा प्रत्येक सेशन संपल्यावर की खूप चांगल्या करिअर निवडलंय मी, किंवा खूप चांगल्या क्षेत्रात आहे की इतक्या लोकांना ऐकायला मिळतं, इतक्या लेवलच्या गप्पा इतक्या अशा 1-on-1 बसून मारता येत आहेत माझ्या क्षेत्रात राहून मला. त्यामुळे आय एम व्हेरी मच थँकफुल आणि खूप खूप भारी वाटलं मॅम. खूप थँक्यू. आणि असंच आपण एखादं सेशन अजून एक प्लॅन करू असं मला वाटतं है ना. येस नक्कीच. 4-5 सब्जेक्ट तर आताच रेडी आय फेल्ट टुडे ही वॉज द मोस्ट रिसेप्टिव्ह. सो एक्झॅक्टली ते तिने जे सांगितलं ना की आम्ही फील करतो ना की अरे आपलं प्रोफेशन कसं आहे, लाईक हा बेस्ट आहे, म्हणजे व्ह्यूज वगैरे ती नंतरची गोष्ट आहे की मी किती ऍड झालं मला. सो बेस्ट आहे. आम्ही अनुभवलंय की आम्हाला जेवढं ऍडिशन होतं ना लोकांनी पण तसंच घेतलेलं आहे की आम्हाला जिथे वाटतं की हे आमच्यात खूप ऍडिशन होतं, इव्हेंच्युअली ते व्ह्यूज इन टर्म्स जे कॅल्क्युलेट करतो टिपिकल तुम्हाला. सो आम्ही त्या पॅरामीटर आलं की आम्ही जर एन्जॉय केलंय, आम्हाला जर बोलायला आवडलंय तर याचा अर्थ किंवा आम्ही हरपर कॅफे मध्ये असं मोस्टली असतं की आम्ही झिरो आहोत आणि आता तुम्ही आम्हाला सांगा आम्ही घेतो अशा ह्यानेच बसतो. त्यामुळे आम्हाला पण काहीतरी एक नवीन बाहेर पडल्यावरती आम्ही कोणीतरी नवीन आहोत असं पण फील येतोय. आणि छान आहे तुमची अशी ही स्पेस. म्हणजे मलाही असं नाही वाटलं कुठे की जनरेशन गॅप आहे. आणि मलाही असंच वाटतं का माझ्या प्रोफेशन मध्येच म्हणजे सेक्स कोचिंग करता करताच जीव जावा माझा. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पण कोणी कपल असेल आणि त्याला काही माहिती हवी असेल तर मी ती देत राहावी. आणि एखाद्याच्या कपलमध्ये प्रेम एवढं आहे समजा आणि ते माझ्या सेशन नंतर जर ते एवढं झालं तर त्यापेक्षा सुंदर काही नाही ना. हे सोशल वर्क आहे ऍक्च्युली, खूप मोठं सोशल वर्क आहे आणि आजकाल या सगळ्याची खूप गरज आहे लोकांना आणि ते तुम्ही देताय आणि त्याच्यासारखं छान अजून काय असू शकतं. तुम्ही बायो मध्ये टाकलं पाहिजे समाजसेविका. ऍक्च्युली आय मेड इट व्हेरी प्रोफेशनल टू बी ऑनेस्ट. कारण मी सोशल सर्व्हिसचा टॅग का नाही देते माहिती, एनिथिंग विच कम्स फॉर फ्री इज नॉट व्हॅल्यूड. नॉट व्हॅल्यूड. अँड मला ट्रोल खूप म्हणजे आम्ही बुकिंग सेल्स स्ट्रिक्टली वेबसाईटवरनं घेतो. आम्ही मार्केटिंग सेल्स काही नाही करत. फोनवर अपॉइंटमेंट घेतलीच जात नाही. इफ यू ट्रस्ट मी मेक द पेमेंट देन कम इन द सेशन, अदरवाईज यू डोंट कम. अदरवाईज ना मला खूप मग मी इथे कचरा साफ करायला नाही आली, पण जो एक फुलाचं झाड आहे समजा तेच अजून कसं मोठं होईल ते माझं काम आहे. So I am not for that nonsense and troll people. I am only for a selected few because it is sex is देख रोटी कपड़ा मकान जिधर खत्म होता है उधर लव प्लेजर आता है. तो मेरा गोल है कि रोटी कपड़ा मकान प्यार ऐसा इक्वल लाओ. तो ये 3 करते करते वो रह जाता है. So yeah, that's why we keep it very काय म्हणतात व्हेरी रिस्ट्रिक्टेड असं फनल डाऊन केलेलं आहे सो दॅट आय रीच टू राईट पीपल. मग मजा येणार आहे काम करायला. ऑल्सो मला अजून एक पॉइंट इथे ऍड करायचा आहे की जेव्हा आपलं दोघींचं बोलणं झालं होतं तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की मला तुझ्या बरोबर पॉडकास्ट करायचा आहे, पण तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की प्लीज मॅम माझ्यावरती विश्वास ठेवा, हा जो पॉडकास्ट होईल तो खूप चांगला होईल. आणि आता शिवप्रसाद मध्येच मी चांगलं गेलं नाही, पण खरंच म्हणजे दिसताना माझा चेहरा दिसतो पण त्याच्या मागे ही अख्खी टीम असते. आणि तुम्ही बघितलंच असेल की शिवप्रसादचा रिसर्च, त्याचा सगळा अभ्यास, त्याचं रिसेप्टिव्ह असणं, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून मी खूप जास्त अश्योर्ड होते आणि आता तुम्ही पण असाल. नक्की ग. म्हणजे मला हे बघ पॉडकास्टला या मॅम म्हणणारे तर खूप असतात, पण दिस मॅटर्स, वाईब मॅटर्स. आणि तो प्रश्न विचारत नव्हता, तो समजून घेत होता. तो ते पूर्ण समजून घेऊन रिसीव्ह करून
मग तो प्रश्न विचारत होता. अँड दॅट इज व्हॉट वी वॉन्ट. की समजून घेणारं पाहिजे ना ग, कोणीतरी समजवणारे खूप भेटून जातात, पण ही वॉज अंडरस्टँडिंग. आणि यानंतर मी गिल्ट फ्री बोलू शकतो की कारण मी इंटरेस्टिंगली एवढं इन्व्हॉल्व होतो कारण तो सेक्सचा टॉपिक होता. नाहीतर मी बाकीच्या वेळ म्हटलं असतं की बाकीचे सगळे कारण दिले असते पण हे कारण नसतं दिलं. लवली. थँक्यू. थँक्यू.